हालेलुया हालेलुया. प्रेज लॉर्ड सर्वांना. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. हालेलुया. किती लोकांना विश्वास आहे की देव चांगला आहे? हालेलुया. बायबल मध्ये माझा अनुभव घेऊन बघा तुम्ही किती चांगला आहे. जे अनुभव घेतात त्यांनाच माहिती देव बाबा किती चांगले आहे. सगळ्यांसाठी नाहीये, पण जे अनुभव घेणारे लोक आहेत त्यांच्यासाठी देव बाबा खूप चांगला आहे. हालेलुया. म्हणून देवाची नित्य अनुभव घेत राहा. देवाची महान कृपेसाठी देवाला कोटी कोटी धन्यवाद देत राहा, कारण बाप आपला चांगला आहे. हालेलुया. मला माहिती आहे प्रिय, गेल्या दिवसांमध्ये जे काही देव बाबा आपल्याशी बोलत आहे ते वचनाद्वारे भरपूर लोक आशीर्वादित होते. तुम्ही किती होते मला माहित नाही, पण लांब असलेले लोक भरपूर आशीर्वादित व्हायला. म्हणून म्हणते ना, देवाची योजना खूप वेगळा आहे. जवळची लोकांना संदेशाची किंमत नसतो. ही आपली मिनिस्ट्री आहे, जे कुणाला माहित नाही बघा. न्यू जीसस डेलिव्हरन्स मिनिस्ट्री, प्रॉफिटिक मिनिस्ट्री, संदेशांची सेवा आहे. आज चर्च नाही आहे. पहिली गोष्ट, कुणाचं हे डोक्यामध्ये कन्फ्युजन्स नको आहे. हा रविवारची भक्ती घेणारा चर्च नव्हे. या मिनिस्ट्रीद्वारे सगळं सेवा आहे. फक्त आम्ही चर्च सर्व्हिस आणि प्रभू पूजन आम्ही कधी देत नाही आणि ते काम आम्ही करत नाही. देवाने आम्हाला बोललेले संदेशांचं काम करण्यासाठी तेच काम आम्ही करतो. आणि संदेश जे आहे ते मंडळीची उन्नती करते. काय करते संदेश? मंडळीची उन्नती करते. ज्या ज्या मंडळीमध्ये वसाड पडलेला आहे, ज्या ज्या मंडळीमध्ये रूढी परंपरा लोक जातात, त्या लोकांना तयार करणे या ठिकाणी आणि त्याच्या मंडळीमध्ये ना परत पाठवणे. कुणी असं म्हणत नाही. आणि हे मिनिस्ट्रीमध्ये आम्ही लोकांना हे शिकवतो, रविवारच्या चर्च सर्व्हिस कधीही चुकवू नका. हालेलुया. आणि मी तुम्हाला तर बरेच वेळा शिकवलं, देव बाबा कुठल्या मिनिस्ट्रीला घेऊन जायला येणार नाही, चर्चला घेऊन जायला येणार आहे, कारण ती नवरी आहे. हा, मंडळीला घेऊन जायला देव बाबांना संदेश. आम्ही लोक, मी तुम्हाला म्हटलं ना, स्पेशल सर्जन आम्ही लोक. स्पेशल सर्जन म्हणतात ना, काहीतरी क्रिटिकल झालं प्रॉब्लेम, आता ह्या डॉक्टर कुठल्या डॉक्टरकडे जायला पाहिजे, आता ह्या ट्रीटमेंटसाठी कोण स्पेशलिस्ट आहे, तसं देवाने सगळ्या गोष्टीवर आम्हाला स्पेशलिस्ट असा उभा केलेला आहे. देवाला गौरव. हालेलुया. संदेश आत्म्याचे आणि खरेपणाचे असतात, ते सत्याचे असतात ना. ते कुणाला घाबरत नाही, कुणा तोंड बघून बोलत नाहीये, कुणाला पाठीमाग हांजी हांजी करत नाहीये. म्हणून लोक मला आवडत, सिस्टर सांगण्याच्या समोर सांगू नका हो, हळूच बोलावं, कानात बोलावं. हालेलुया. आणि काय कळलं तुम्ही जसं म्हटलं, मला ओळखणारे लोक, प्रार्थना करणारे लोक पण बाहेर कुठं मला 4 लोकांमध्ये भेटले की जवळ पण येत नाही. त्यांना भीती, आपण सिस्टरकडे गेले म्हणजे त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, लोकांना समजते. चुकीच आहे. हालेलुया. येशूकडे आलेले लोक कोण होते? सगळे येशू प्रेम करणारे लोक. आणि कुणाच्या जीवनामध्ये समस्या नाही असं कोण माहित का हो? प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय ना काय समस्या आहे. पण नाही तर आम्ही सगळे देव झालो असतो, होय की नाही? मग देवाची काय गरज पडली असते आपल्याला? काय प्रॉब्लेमच नाही, मग देव कशाला पाहिजे असं म्हणले असते लोक. नाही, समस्या असो किंवा नसो, परमेश्वर चांगला आहे, देव प्रत्येकांना पाहिजे. आजचा मेसेज व्हेरी स्पेशल आहे. पुन्हा एक बार मी म्हणतो ना, बाबा लय बसवतात मग काढून पाठवतात. बघूया आज आपण निर्गम 14:14 सर्वांना माहित असलेलं वचन आहे. व्हेरी फेमस वर्ड आहे. निर्गम 14:14. एक्सोडस 14:14 वाचा. निर्गम 14:14. हा. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. आमेन. हालेलुया. ज्याला काढता येत नाही, पेपर घ्या, पेन घ्या. आता म्हणायची गरज नाही, तुम्ही नंतर बघू शकता मेसेज. हालेलुया. आरामात बसून मोबाईल मध्ये बघताना कसं तिथं समज तिथं स्टॉप करायचं, परत पाठीमागे घ्यायचं, काय समजलं नाही परत ऐकायचं, आता सगळं करू शकता घरात. देवाला किती धन्यवाद ना. सैतान आपण मीडिया पण सैतानाने चुकीचा वापर करतो, पण देव त्याच्या गौरवासाठी याचा वापर करून घेतो. हालेलुया. समजलं? निर्गम 14:14 पुन्हा एक बार वाचूया. निर्गम 14:14. हा. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, आमेन. तुम्ही शांत राहा. हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर? ऐकलं काय लोकांना एनर्जी आली. काय म्हणतो देव बाबा? परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. शांत राहायचा अर्थ काय आहे? आतून कचू नका, जिरू नका. मी दुखी आहे, मी उदास आहे, मी जेवू शकत नाही, मी झोपू शकत नाही, मी नटू शकत नाही. हा, ही नाहीये. शांत राहायचा अर्थ काय आहे? तू चिंताच करणार नाही. हालेलुया. तू काय म्हणणार? मी काय
करू, चिंता करून मी काय करू शकतो? माझ्या बाबाच्या हातात दिलं, मी रिलॅक्स मध्ये राहणार, मी रिलॅक्स मध्ये राहणार. म्हणून बाबाचं वचन म्हणते, मी लढणार आहे, तू शांत राहा. तू दंगा केलीस, मी लढत नाही. तू बडबडलीस, मी लढत नाही. तू रडत बसलीस, मी रडत नाही. कारण तुला विश्वास नाही. विश्वास असला तर देव लढतो ना. हा, तर कुणाला तर पुढे पाठवून होते, मी घरी बसून तो काय करायला की नाही बघा बघा बघले, तो काय करणार, त्याला समजलं की जा जा घेऊन जा, त्यालाच मी येत नाही म्हणतात की नाही. असं पटलं बरोबर. समज काय लोकांना समजलं ना सिस्टरने काय बोलले. आता एखाद्या कामासाठी, महत्वाच्या कामासाठी तुम्ही कुणाला तरी पाठवला, विश्वासाने पाठवला, बिचारा तो जाऊन जीव तोडून खरेपणे काम करतात. हळूच तुम्हाला त्याचा विश्वास नाही, कुणाला तरी पाठवता, परत बघा बघा तो करायला का बघा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला पाठवला, ते मेन व्यक्ती जो विश्वासाने करा लागला, त्याला समजलं की तो काय म्हणणार, जा 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 घे, त्यालाच घ्यायला करून घे, मी जातो. आता समजलं. तसं बाबा काय म्हणणार, तुला माझ्यावर विश्वास नाही ना, मी लढणार म्हणून, जा तुझं तू करून घे जा. सो काय केलं पाहिजे, शांत राहावा, आरामात खावा पिवा, खाऊन पिऊन खुशी खुशीने राहावा. नठाला घाबरू नका. लय लोक लय घाबरतात. बाईमध्ये मी बघितलं, उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत देवाने नठवले त्याच्या लेकरांना. कोण काय मध्ये लक्ष देऊ नका. लाली पाली याच्याशिवाय दुसरं बोलतच नाहीत लोक. समजायलं, त्याकडे बघू नका. बाबाने नठवले आम्हाला, नठवले की नाही. मध्ये तुम्हाला बोलत दाखवलं होते एसेकिएल 16 अध्याय म्हणून, एक एक गोष्ट देवाने दाखवली. नाकात गाठले, कानात गाठले, हातात गाठले, डोक्याला सजवले, पायाला सजवले, अंग सजवले. का दागिने केले देवाने? दागिने का केले? म्हणून एवढी सजवा म्हणते, तिकडे नठा म्हणतात की वरती गेल्यानंतर रस्त्यावर चालवणार तुम्हाला, सोनेरी रस्त्यावर. आता काय करायचं, सोनेरी माग झालं, आता कुठं घ्यायचं, तुला तुडवत जायचंय त्याला वरती. हालेलुया. काय करायचं पुढं, तुला तुडवायचं त्या सोनेला. सोनेरी रस्ते स्वर्गामध्ये एंट्री मारायला तुम्ही गेले वेलकम करायला सोन्याची रस्ता म्हणणार. बापरे पाय ठेवू, विचार करणार नाही. तो समोर असणार ना, त्यासमोर ते सगळं पिक्क. समजायला का मी काय बोलालो. म्हणून काय म्हणते बाबा, काय म्हणतात ते बाबा, हा तुम्ही शांत राहा, मी लढीन. बॅटल बिलॉंग्स टू गॉड. युद्ध परमेश्वराचं आहे, तुम्ही शांत राहा. मी चुकलो नाही, उगाच मला बोलले, मी चुकलो नाही, उगाच मला म्हटलं, काहीही बडबडत बसायचे कारण नाही. फक्त तुम्ही शांत राहा, लढणारा देव आहे. या वचनावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा मेसेज ऐकला असाल. मी स्वतः ज्यावेळी माझे देव बाबा बोल, मी आश्चर्य झालो, देव बाबा यावर ही टॉपिक आपण बघूया. पहिला प्रेषितांची कृती 9 अध्याय, प्रेषित 9. यामध्ये 9 म्हणले की सगळ्यांना माहिती आहे पौलाबद्दल. जे सौल होता त्याला देवाने कसं दर्शन दिले, कसं त्याला पौल बनवले. ओके, सगळ्यांना माहित आहे. यामध्ये आपण बघूया 3 ते 5. पौल हा पहिला सौल होता. खूप शिकलेला व्यक्ती होता, खूप शिकलेले पंडित होता शिक्षणामध्ये, खूप हुशार. लग्न केला नव्हता आणि गमालिएल एक मोठा त्या दिवसांमध्ये असलेला प्रधान याजक म्हणजे मेन शिक्षक होते. त्यांच्या नंतरचा जो पोझिशन होता ते पौलाचा होता. म्हणजे एवढा सुशिक्षित व्यक्ती होता. आणि पौलाला बायबलचा पूर्ण पाठ, पूर्ण अध्याय सगळं माहित होतं, जुनं करार. कारण पूर्वी लोक कशी होती, जुनं करार पाळणारे लोक होते. तुम्ही जर बघितलं लहानांपासून मोठेशीने बोलले ना, तुम्ही अनुभवामध्ये बघितलं तर देवाने आपल्याला काय सांगितलंय, तुमच्या मुलांना उठता बसता देवाबद्दल सांगत जावा. त्यांचं कानी ते वचन पडू दे, भिंतीवर लिहून ठेवा, जाते तर तुमच्या लेकरांच्या तोंडाला नजरेसमोर ते वचन पडावे, त्याने बोलावे. सो यहुदी लोक पूर्ण जुनं करार त्यांना पाठ आहे. समजाले, तसा पंडित होता पौल. पौलाला सगळं माहित होता. आता जुनं कराराप्रमाणे त्यांचं म्हणणं काय होता, वेगळा प्रकार. यहोवा परमेश्वर, त्याच्याशिवाय कुणाला नाही. आता त्या दिवसानंतर येशू एक मनुष्याच्या रूपामध्ये जगामध्ये आले
नंतर येशू बोलता बोलता येशू देव म्हणून सांगितले, मीच देव आहे बोलले, क्लिअर केले. शेवटी मनुष्याचा पुत्र मीच आहे, पाप हरण करायला मीच आहे. जेव्हा येशूने सगळं सांगितले, लोकांनी धरले, येशूला मारले, काय काय केले. भरपूर लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही की येशू खरखर देव आहे. येशू आले, आमच्यासाठी आले, मेले आणि जीवन झाले. कुणी विश्वास ठेवले नाही, बरेच लोक विश्वास ठेवले नाही. त्यातला एक होता सौल. आता ह्यो व्यक्ती काय, त्याच्याकडे अधिकार होता, ज्ञान होता, लोक होते, सगळे होते, तर त्याने आपला अधिकार दुरुपयोग केला. लोकांकडून परमिशन घेतला. जे जे लोक येशूचे नाव घेतात, ते लहान बाळ असू दे, वृद्ध वयस्कर लोक असू, त्यांना धरायचं, मारायचं, जेलमध्ये फेकून द्यायचं. काय होता, समजलं बॅकग्राऊंड होता पाऊलाबद्दल. बऱ्याच लोकांना माहित नाही, पाऊल 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 लई केला, पण मेन पाऊल कोण होता? पाऊल देवाविरुद्ध, येशू विरुद्ध असलेला माणूस होता. पहिली पॉइंट. ज्यावेळी पौलाने काय केलं, लोकांना मारायचं, काय काय करायचा, मग ह्या अध्यायामध्ये त्याने परमिशन घेऊन यरूशलेमेकडे चाललेला, दमस्कस कडून त्या रस्त्याने जात होता. कारण लोकांना धरायचा, जेलमध्ये घालायचा, असा लायसन्स घेतला. जसं आपला आता भारतामध्ये जे लायसन्स मिळालंय लोकांना, इनडायरेक्टली मी सांगायला आलो, समजदारीचा इशारा काफी आहे. भारतामध्ये पण काय नवीन नवीन रूल्स आलेला आहे. तसा त्या दिवसामध्ये पौलाने पण काहीतरी एक रूल घेतला, ते सर्टिफिकेट घेतला, ते परमिशन घेतला, ते अथॉरिटीचा लेटर घेऊन तो पुढे जात होता. त्यावेळी देवाने त्याला दर्शन दिले आणि त्यावेळी काय शब्द बोलले ते आपण बघूया. 3 ते 5 वाजता. लई मोठं स्टोरी आहे, सगळं नाही, पण आपल्याला वेळ नाही आहे. बघा 4 वाजले असं आहे, लई लवकर पडला आपला टाइम. 3 ते 5 वाजता. प्रेषित 9 3 ते 5. ऍक्ट्स 9 3 to 5. प्रेषित 9 3 ते 5. हा. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणावर बोलताना ऐकली की, शौला शौला, माझा छळ का करतोस? एक मिनिट. ह्यो चालला कुणाला छळ करायला? येशूवर विश्वास करणाऱ्या लोकांचा. समजलं? येशूची प्रार्थना करणारे, येशूवर भक्ती करणारे, येशूवर श्रद्धा ठेवलेल्या लोकांना धरण्यासाठी जात होता. त्यावेळी येशूने त्याला दर्शन दिले आणि म्हटले, पौला, सौला सौला, तू माझा छळ का करतोस? आता येशू कोण सौलाला माहित पण नाही. बरोबर समजलं पॉइंट? सौलाला येशू कोण माहित पण नाही. त्याच्या भक्ती करणाऱ्या लोकांना छळ करायला तो चाललेला. पण येशूने दर्शन म्हटले, सौला सौला, तू माझा छळ का करतोस? पुढे. तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतो तोच मी आहे. हालेलुया. ज्यावेळी येशूने ते शब्द बोलल्यानंतर ह्यानं काय म्हटला, प्रभू तू कोण आहेस? त्याच्या आधी जर तुम्ही वाचला, ज्यावेळी सौलाला दर्शन दिले, सौला बरोबर बरेच लोक होते. सगळ्यांनी प्रकाश बघितले, पण कोणी ती आवाज ऐकली नाही. लक्षात घ्या, जेव्हा येशू आपल्याशी बोलत असतात, ती फक्त आपलाच कानी पडणार, दुसरे लोक ते आवाज ऐकू शकणार नाही. सौला सौला म्हणलं की सगळे का सौन होते ना, मग सगळे कसे ऐकणार? समजले? लई काय काहीतरी उघड व्हायला तुम्हाला. हालेलुया. ज्यावेळी देव बाबा म्हणलं, बरे तुमच्यामध्ये किती पण लोक असू दे, ते प्रकाश बघतील, बदल बघतील, देवाचा प्रेझेन्स अनुभव घेतील, पण जे देव बोलते फक्त तुमच्याच कानी पडणार. तुमचे लोक टिंगल करते, तुलाच लय ऐकू येते, तुलाच लय दिसते, तुलाच लय समजते. होय होय, नाही बोलायची काम नाही. हालेलुया. काही उत्तर द्यायची गरज नाही. म्हणून बाबा म्हटलं, तू शास्त्र बिलडतो. ते काय म्हणतात स्पष्टपणे, तू ज्याचा छळ करायला तोच मी आहे, येशू आहे. आता काय समजलं तुम्हाला? जे तुम्ही येशूची भक्ती करता, जे तुम्ही येशूवर विश्वास व त्याची प्रार्थना करता, म्हणून तुमची जे लोक निंदा करतात, तुमच्या विरुद्ध वाईट बोलतात, मुद्दाम तुम्हाला त्रास देतात, त्यांची पंगा बाबा बरोबर आहे. समजलं? कुणा बरोबर पंगा आहे त्यांचा? बाबा बरोबर. म्हणून बाबा म्हणाले, तू माझा छळ का करलास?
जर तू करालास ना तोच मी आहे. आता याला येशू माहित पण नाही. ज्या ज्या लोकांनी देवावर विश्वास ठेवतो ते जीवन देवाचे मंदिर आहेत. मंदिरामध्ये कधी मंदिराला फायनलाइज होतो? आता हे पुलपिट याला करायला जवळपास मे महिन्यापासून आय थिंक ऑक्टोबर मध्ये आलेलं. मे महिन्यापासून आम्ही जे रोजचा रस्ता आमच्या घरला जायचंय तर त्या रस्त्यावरच कार्पेंटरचं घर बर रस्त्याने पडलेला होता. कुठं? रस्त्यावर. पूर्ण पावसाळा. मे महिन्यात दिली, लगेच पावसाळा सुरू झाली. लाकूड एकदम जाड, ते वाढत नव्हतं. घरात ठेवायला त्यांच्या जागा नव्हता. त्याला काय काहीतरी घालून कितीतरी महिने रस्त्यावर होता. त्याला व्हॅल्यू नव्हता, त्याला किंमत नव्हता. तिथं असताना इथं आले की जी डिमांड वाढली. समजाले? इथं आले की जी डिमांड वाढली. तुम्ही पहिला काय होता? किंमत नव्हता. आता तुम्ही इथं आहे. आता तुम्ही इथं आहे. त्या बाबामध्ये तुम्ही आहे. तुमची किंमत मौल्यवान आहे. जसं तिथे बनवलं तुम्हाला कुणी रेट किंमत लावू शकत नाही. मागच्या छोटासा मेसेज आहे, या प्रेशियस, मौल्यवान तुम्ही आहात. तुमची धाम किंमत कुणी लावू शकत नाही. या ठिकाणी सवलाला मजा आले, सगळ्यांना मारायला लागला. मी किती मोठं काम करा म्हणते ना. ह्या लोकांना काय वाटते? लोकांना मारणे म्हणजे आम्ही देवाला यज्ञ करायला लागलो. त्यांना माहित नाही पंगा घ्यायला देवाबरोबर. जे कुणी तुम्ही देवासाठी दुःख सहन करत आहे, ज्या दिवस तुम्ही आज उभा आहे, तुम्ही लक्षात घ्या ही लढाई तुमचा नाही, बाबा लढत आहे तुमच्यासाठी. येशूने स्पष्टपणे म्हटले, तू माझा छळ का करायला? ज्याचा तू छळ करायला तोच मी आहे. आणि पुढं पावलाला म्हणलंय, तुला दाखवते मी तुझं काय करणार आहे मी. सोडले नाही. आणि म्हणले सौलाला म्हणले, तुला दाखवते मी माझ्यासाठी काय काय तुला सहन करायला. काय सहन करायला लावले. पावलाने जेवढा त्रास येशूला 39 पटके एकच वेळा पडते. बरोबर आहे ना? पावलाला आय थिंक 7 वेळा 39 पटके पडले. 39 पटके म्हणजे शिक्षा होती एक प्रकारची. त्या शिक्षेला तेवढा मार पडायचा. आणि ते मारताना साधन होता. त्याला असं घ्यायचं झोक, त्याला मारले की चांबडी निघायच्या समोरताना मारून. तसं पावलाला कितीतरी वेळा त्रास दिले, कितीतरी संकट, बरेच संकट साठून पाऊल गेलेला आहे. म्हणजे देवाने काय म्हणतात की जे तुमची छळ करतात, तुमची निंदा करतात, तुमच्या विरुद्ध बोलतात, ते तुमची नाही तर तुमच्यामध्ये वसणारा बाबाची बोलतात. आणि ही लढाई म्हणून बाबा म्हणतात, तुमची लढाई नाही, माझी लढाई मी बघतो. तुम्ही निवांत राहा, शांतीने राहा, आनंदी राहा, वजन वाढवा, मस्त राहा, तंदुरुस्त राहा. काळजी करू नका. कोण कोण तरी कुठलं कुठलं पापड म्हणता काय पापड होतं समजतच नाही, नंतर वेफरच उडून जातात. काळजी करू नका. बी स्ट्रॉंग इन द गॉड. प्रभूसाठी तुम्ही असताना तुम्ही प्रार्थना करता म्हणून तुमची निंदा करणार, तुम्ही प्रेयरला जाता म्हणून निंदा करणार, बायबल वाचता म्हणून निंदा करणार, सगळ्या गोष्टीला करणार. घाबरू नका. टोंगी म्हणणार, काय बघायची काय 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 पण बोलू दे, बघून घे बाबा. हालेलुया. समजलं? जे कोणी तुमची निंदा करतात ते तुमची नाही, तुमच्यामध्ये बसणारा बाबाचे करतात. म्हणून बाबाने म्हटले, तू त्यांचा नाही तर माझा तू छळ करालास. म्हणून कुणी निराश होऊ नका आणि घाबरू नका. हालेलुया. 5 वाचे पुन्हा एक वाचूया. थँक्यू जीसस. प्रेषित 9:5. तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतो तोच मी आहे. आता ज्या ज्या लोकांना मारत होता, ज्या ज्या लोकांना निंदा करत होता, जेलमध्ये टाकत होता, तेच येशू आहे. ज्याच्यामध्ये येशू आहे. तुम्हाला कुणीही काय पण म्हणत एक स्ट्रॉंगली ही नाही आहे, मला कुठं लागलं. आता बघा प्रभू मध्ये आल्यानंतर एक साक्ष आहे. कुणी तुम्हाला बोलू दे तुम्हाला लागत नाही, कुणी मारू दे तुम्हाला काय वाटत म्हणतात, अरे मीच आहे कधी. येतो ना कधी कधी विचार, ज्याला अजूनही लागते म्हणायचं तुम्ही अजून बदललेलं नाहीये. समजाले? ही ओळखपत्र आहे. जर तुम्ही बदला प्रभू मध्ये, कुणी तुम्हाला काय पण तुम्हाला लागत नाही, तुमची निंदा करून तुम्हाला काही फरक पडत नाही. कालची एक साक्ष आहे. एका लेखकाने मला मेसेज पाठवले, असले दुःख, असला वाईट
त्या लेकराला म्हणजे मुद्दाम नवरा त्याला प्रार्थना करू देत नाही, कारण ते दिवसभर प्रार्थना आणि बायबलमध्ये त्याच्यामध्ये बिझी असते. पहिलं नुसतं वर 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 फिरायचे, आता फिरत नाही. आता त्याला माहिती आहे म्हणजे माझ्या घरातच मी सेफ आहे आणि चांगले आहे म्हणते, कारण मी देवाकडेच बसून असतो. कंटिन्यू पर्सनल प्रेयर, बायबल सगळं घरची काम करते. जसं नुसतं बायबल वाचू नको नाही सिस्टर, स्तुती आराधना केली, बायबल वाचन केले, प्रार्थना केली. आता गप बसून काय करू, बायबल वाचून बसलो. किती छान, टाळ्या वाजत त्यासाठी. त्यानंतर काय तरी नवऱ्याने काम सांगितले, काल केस कट करून आण मुलांना, काय काहीतरी सांगितले, आपलं बिचारी गेली आणि काहीतरी पैशाचं काहीतरी झालं. नवरा नाही, जो नवरा ह्या बायकोला घरात बाहेर पाठवत नव्हता पहिला, मला ती पहिल्यांदा बोलली चोरून चोरून नवऱ्याच्या मनात. हालेलुया, समजायला पहिल्यांदा माझ्याशी बहिणीने लेकराने बोलली चोरून, दुसऱ्यांचा मोबाईलवरनं मला कॉल करून हळूच बोलली आणि बोलायला पण भीती. एवढी धडपण, एवढी बंधन. आज नवरा त्याला म्हणतो जा की मुलांना घेऊन केस कापायला. ती काय म्हातारी झाली नाही, तेव्हा मध्ये आता मध्ये केवढा फरक नाहीये, मे बी 7-8 महिने, 1 वर्ष जवळपास. बिचारी गेली आणि काय काय केली, पैशाचं काहीतरी झालं वाटतं, पैसे नव्हतं की काय झालं, नवऱ्याला बोलवली. नवरा आला, रागा राहिला नाही, दुकानाला धमकी द्यायला लागला, ह्यांना काय काहीतरी बोलायला लागले. ही म्हणते त्यांना कशाला बोलायला हवं, त्यांनी काय म्हटलं नाही, मीच थांबले, तुम्ही पैसे दिले आणि मग घरी गेलो नाही. आला राग, सगळ्यांसमोर त्याला कानाखाली वाजवली बायकोला. कसं वाटतं तुम्हाला, काय वाटतं या गोष्टीला? सगळ्या दुःखांवाल्या अविश्वासणाऱ्या लोकांसमोर स्वतःच्या बायकोला कानाखाली वाजवले आणि मला सगळं मेसेज केलं. ते वाचले की माझं मनाला असं मला वाईट वाटलं, मी रडायचं असंही असतं ना आपला, तसं ते तिथं पाठवलं. इन्स्टंट तिथं मला मेसेज आला, तुम्ही काय रडता? माय गॉड, हालेलुया, हालेलुया. आहेत का तुमच्यामध्ये असा त्रास सहन करणारे कोण? आहेत कोण असं? आहेत का? बोला हो, आहेत कोण? आहे तुम्हाला एवढा त्रास? आहे का एवढा त्रास कुणाला? आहे कुणाला? आहे 4 लोकांमध्ये मुलं पण आहे त्याची, दुसऱ्याच कानाखाली वाजवले. मला इतकं वाटलं, मला पटकन मला डोळ्यात पाणी आलं ते वाचले. मी ते पाठवलं तिथं लगेच. तुम्ही काय रडता? मला काय फरक पडला नाही. हालेलुया. का फरक पडला नाही? ते काय म्हटले माहितीये, त्यांना माझी आता भीती वाटते 100%. त्यांना माझ्या आता मी काय बोलू, काय करूला काय समजायला झालं. 1 नंबर भित्री, पहिला तोंड उडत नव्हते, आता 4 लोकांमध्ये पण मला करेक्ट करायला लागले. पुरुषांना इगो जास्त असतो, त्यांचे चुक त्यांना दाखवलेला कधी त्यांना पचत नाही. मी क्लिअर सांगायला लागलो, जे कोणी मेसेज बघत असते त्यांना पण एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लाईफमध्ये सक्सेस व्हायचं आहे, समजून घ्या, नम्र व्हा. भले कुणाच्या द्वारे पण आपल्या चुका मला सांगू दे, आम्ही कबूल करायला स्वीकार केले पाहिजे. मी पुरुष आहे, मी काय केलं तरी चालते, मला कोण दाखवायचं नाही माझी चूक, अजिबात नाही. त्या लेकराने एक शब्द म्हणले 4 लोकांमध्ये, त्याच्या दुकानवाल्यांसमोर, तेवढं दुसरी कोण नाही. अहो नाही म्हटलं, त्याने काय मला बसून घेतले नाही, तुम्ही मी थांबलो, पैसे दिल्यानंतर जायचं, बरोबर केले ना ते. काय रुबाब दाखवायचं, तेव्हा माझा नवरा पैसे देतात, मी चाललो बघा म्हणायचं आहे. त्यासाठी राग आला, मारली कानाखाली. आणि पोरगी म्हणते काय नाही, आता त्यांना वाटते ही पहिले एवढी घाबरायची, आता कशी काही घाबरत नाही, तोंडाला तोंड देऊन मध्ये तोंडाला तोंड देऊन करेक्ट करते. हालेलुया. लक्षात घ्या, बॅटल बिलॉंग्स टू गॉड. युद्ध परमेश्वराचं. जे तुमची निंदा करतात, तुम्हाला छळतात, तुम्हाला बोलतात, ते तुम्हाला नाही तर देवाला बोलतात, येशूला बोलतात. मार्च वर्तमान 3रा अध्याय काढूया. मार्च वर्तमान 3रा अध्याय 5 आणि 6 दोन वचन वाचूया. Mark 3, 5 and 6. मार्क 3, 5 आणि 6. मग त्याने त्याच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. 1 मिनिट. तिथं काय आहे, येशू एका ठिकाणी होते. तुम्ही कधी बघितला का एक हात वाढलेला असतो पूर्ण? नाही बघितला. एक हात चांगला असतो, दुसरा हात एकदम लाकडासारखा असतो.
मी बघितलं पूर्ण हात ड्राई असतो, काही नसते त्यात, नुसतं हाड असतं, त्यावर चमडी असते, पूर्ण वाळलेला हात असतो. बायबल सांगते वाळलेला हात. एक माणूस होता त्या ठिकाणी, एक वाळलेला हाताचा. तो माणूस त्या दिवशी तिथं आला, सब्बात होता त्या दिवशी, आणि लोक येशूला कायम टपकून बसायचे. तुम्ही जर बघितलं केअरफुली, नवकरणामध्ये येशूने सब्बाताच्या दिवशी सगळं मिराकल केलं. का केले? ह्याच्या डोक्यात, ज्यांच्या डोक्यात बसलाय ना सब्बात 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 सब्बात, हे करायचं नाही, ते करायचं नाही, करायचं नाही, करायचं नाही, त्यांना समजून सांगायला सब्बात हा मनुष्यासाठी झाला, मनुष्य सब्बातासाठी नाही. हालेलुया. रूढी परंपरा करून ठेवू नका. येशूने सगळं चमत्कार मोस्टली सब्बाताच्या दिवशी केले. या ठिकाणी सब्बात होता, तो व्यक्ती समोर आला. आता सगळ्यांना माहिती येशूकडे एखादा व्यक्ती त्रासात आला, कोणी उठून निघून जाणार नाही. मग सगळे टपकून बघत होते येशूला, आता येशू काहीतरी करणार, याला धरायचं. मग त्यांना येशूने काय प्रश्न विचारले, तुम्हाला काय वाटतं रे, सब्बाताच्या दिवशी कोणाला बरं करणे चांगलं आहे का सोडून देणं चांगलं आहे? कोणाला बोलायला काय नाहीये, बरं करणं चांगलं आहे, पण कोण बोलत नाही ना. मग येशू त्याचा कठीणपणा बघून मनाला एवढा वाईट वाटला. 5वं वचन ते सांगते. आता मी 4 आणि 5 दोन्ही पण वाचू, आता तुम्हाला समजेल क्लिअर. 4 आणि 5. 4 आणि 5. हा. मग तो त्यांना म्हणाला, शापा दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, त्यातील कोणते शास्त्र आहे? तुम्ही सांगा. आज शब्द दिवस आहे, एखादा माणूस मारायला लागला, आज शब्द आहे, इथंच बसायचं, उठायचं नाही, तू मरू दे, मी बघतो, उद्यापर्यंत राहू दे, उद्या बघतो म्हणलं की काय होईल? काय होईल? आज शब्द आहे, मी काय करणार नाही. आपले लोक कोणी पडायला, बायबल मध्ये येशू नाही पडले, एखादा व्यक्ती विहिरीत पडले तुम्ही वाचवणार नाही का? तुमच्या प्राणी पडले तुम्ही वाचवणार नाही? मी अशी लोकांकडे शब्दाच्या दिवशी त्या लोक जेवण करत नाही, चूल पेटवत नाही, गॅस पेटवत नाही, शुक्रवारी जेवण करून ठेवतात, शनिवारी तेच खातात. तर मला माहिती आहे दुसरा काही दिवसभराचे कार्यक्रम करतात की नाही. किती वाईट विचार करा. म्हणून येशू बरोबर शपथाच्या दिवशी ज्या ज्या वेळेला असं घडायचं, लोक टपकून असायच्या. म्हणून येशूने 5व्या वचनामध्ये क्लिअर केले आणि काय म्हणतं पुन्हा एक करायचं 5. हा. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले. रागाने बघितले येशूने, कारण मन किती कठीण आहे या लोकांची. हा. एखादा माणूस बरं झालं की काय झालं, रूढी परंपरा पाळायला पाहिजे, बाकी काय करायचं नाहीये. जे रूढी परंपराच्या काळी दबलेला ते कधी मोकळे होत नाही. आणि हे आपली मिनिस्ट्री मोकळं करणार आहे, साखळी तोडणारी. हालेलुया. साखळी तोडणारी आपली सेवा आहे. बंधन तोडा, अडकून अडकून त्यातच राहू नका. मग लोकांनी बघितलं तर येशू काहीतरी काम करणार. येशूने स्पष्टपणे विचारले, कोणाला वाचवणे बरं आहे, कुणी मरत असताना का त्याला सोडून देणे बरं आहे? काय नाही फरक पडत, सगळी स्तब्ध, बोलायला पण भीती. मग येशूने म्हटले वाळलेल्या हाताच्या माणसाला, तुझा हात सरळ कर. केला, बरं झालं. येशूने म्हटलं का थांब जरा लाकूड आणलं तुझा हात सरळ करायला, तर काय ते सपोर्ट करतो? काय बोलले? कमांड, आज्ञा, तुझा हात सरळ कर. केला आणि बरं झालं. लगेच काय झालं बघा पुढे. मग परुषी बाहेर जाऊन त्याचा म्हणजे येशूचा हात कसा करावा याविषयी लगेचच हेरोदियाबरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले. पुन्हा बरोबर मसलत केली. हो, एक स्पेसिफिक पॉइंट वर तुम्हाला मी घेऊन आले. कुणाला डोक्यात आले की मला माहित नाही. येशूने वाळलेल्या हाताच्या माणसाला बरे केले म्हणून आता ह्याच्यावर राग आला, यांना काय करू शकत नाही ना. असंच होतं. जे प्रार्थनेची लोक प्रार्थनेमध्ये वाढत असतात, यांच्या बडबडीला कुणी उत्तर देत नाही, यांच्या कुठल्या गोष्टीला कुणी रिस्पॉन्स देत नाही. आपल्या धुंदीत त्यांना ना, याला खाऊ, याला चावू, याला फोडू, याला मारू, याला काय करू असं होते. त्यांना असं व्हायला पाहिजे. हीच तुमच्यात बदल आहे. तुम्ही जर तो तेल टाकलं की तुम्ही मोहरी टाकला, मग तो कांदा टाकला, तुम्ही मिरची टाकली, कढीपत्ता टाकली, टमाटर, तुम्ही फोडणी देतच गेला. काय फरक आहे तुमच्यात आणि त्यांच्यात? काय फरक आहे? समजा मी काय बोलालो, साथ देत चालला तुम्ही. तो जे बोलतो तुम्ही पण ते बोलत गेल्याचा काय अर्थ नाहीये. तू तेल ठेवलास ना, तू ठेव, खडू दे, माझं काम नाहीये, मी काय टाकणार आहे, माझं काम नाही त्यात काय टाकायची. हा, किती त्याला ते तेल तापत असतं की नाही.
ते तेलात जसं फायर येत असतं की नाही, तसं याच्यातला राग. मी एवढं याला चिडवते, काहीच बोलत नाही. एवढं याला मी दमवतो तरी पण मी काय बोलत नाही. मी एवढं याला रडवायची प्रति रडतच नाही. हालेलुया. बी स्ट्रॉंग. लढाई बाबाचा आहे, युद्ध परमेश्वराची आहे. शांत राहा. हालेलुया. कुणी पण असो की जर येशू तुम्ही विश्वास लोक आहे, शांत राहा आणि बघा परमेश्वर कसं कार्य करणार आहे. त्याचा कठीणपणा बघून देवाला येशूला वाईट वाटला. मग ह्या लोकांनी सल्ला मसलती करायला आता ह्याला कसं मारायचं. जेव्हा तुम्ही चांगलं करत असताना स्कीम करायला कुणाकडे जातात, चुकीच्या लोकांकडे जातात. ही कोण आहे? हेरोदिया. समजले हेरोदिया कोण आहे? ही व्यभिचार करणारी बाई. आपल्या नवऱ्याला सोडून त्याच्या बाबाशी लग्न करून राहणारी बाई. आता लक्षात आलं सगळ्यांना? आलं ना आता? बाप्तिस्मा करणारा योहानाची मुलगी. आबा काय लोक जरा लाईट पकाक करंट उघडत पडते आपली. हा आता बटन आले लाईट पडते. आता आमची लोक अजून पकक मध्येच आहेत. प्रार्थना करा विश्रामसाठी. हालेलुया. ज्यावेळी हेरोदेकडे लोकांनी जाऊन सल्ला मसलती केली, कारण का ज्यावेळी बाप्तिस्मा करणारा योहान नीतिमान लोकांच्या विरुद्ध बोलत होता, हेरोदेची वापर त्यांनी केली. याच बाईने आपल्या मुलगीला नाचायला लावले बर्थडे पार्टीला, आणि एवढी नाचली ती. राजा खुश. काय पाहिजे तू माग, अर्धा राज्य देतो. ती हळूच आपल्या आईकडे गेली. आई काय मागू? हेरोदाची बाप्तिस्मा करणारा योहानाची मुंडकं पाहिजे. काय मागितली? बाप्तिस्मा करणारा योहानाचं मुंडकं. ते पण कसं? प्लेट मध्ये ठेवून. मजा आली. त्यासाठी ती वाट बघत होती. आपल्या पोरगीला एवढं त्याने ट्रेनिंग दिली. एक काय म्हणते, चोझन म्हणून एक इंग्लिश बीजे एक म्हणजे काय म्हणते, एक सिरियल सारखं. सिरियल नाही ऍक्च्युली, ते एक एपिसोड्स आहेत भरपूर. चोझन म्हणून इतकं डीप दाखवले ते येशूबद्दल. त्यामध्ये कुठली पण भाषेमध्ये तुम्ही बघू शकता. ऍक्च्युली ते आहे इंग्लिश मध्ये, पण तुम्ही कुठल्या पण भाषेमध्ये ट्रान्सलेशन देतात मिळतं. कुठली भाषा पाहिजे ते. चोझन म्हणून, द चोझन. येशूबद्दल डीप रेव्हलेशन आहे, डीप क्लोज पर्यंत त्या ठिकाणी दाखवल्यात. हेरोदेने आपल्या मुलगीला कितीतरी दिवस प्रॅक्टिस करायला लावलं डान्सची, राजाच्या बर्थडे साठी केली. नाचली. शेवटी जिंकली. राजाचं मन जिंकली आणि मागितली काय पाहिजे? हेरोदाचं बाप्तिस्मा करणारी योहानाची. त्यावेळी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला जेलमध्ये टाकले होते, कारण त्यानं तोंड उडून बोलला, तू जे केला, आपली बाबाची बायको आणून घरात ठेवला, हे तू चांगला केला नाहीस. पवित्रतेसाठी बोलला म्हणून बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला जेलमध्ये टाकले होते. आणि ज्यावेळी ते बोलल्यानंतर त्याला आणली मुलगी मागितली, तर राजा काय बोलू शकत नाही. सगळ्यांसोबत प्रॉमिस केला, पाठवली, मुंडी उडवून आणली, प्लेट मध्ये घालून तरणी पोरगी सगळ्यांच्या समोर त्याच्या हातात दिली. जरा विचार कर, एखादा पोरगी एखादा माणसाचा मुंडी प्लेट हातात घेऊन जाती, किती क्रूर आणि किती वाईट असलेले लोक. विचार केले किती वाईट वाटतो. ते आपल्या हातामध्ये प्लेट घेऊन आपल्या आईकडे घेऊन गेली. आई किती खुश, जिंकलो. यासाठी मी एवढा दिवस वाट बघत होतो ह्याला मारण्यासाठी. त्यांना मजा वाटेल, पण कुणाशी टक्कर घ्यायला ते लोक. त्या बाईने तिथं चांगलं केले म्हणून आता येशूसाठी पण याच बाईकडे आल्यात. मी माझ्या आयुष्यात ही पॉइंट आजपर्यंत कुणाकडून ऐकलेलं नव्हतं. ही पॉइंट जे मी आता तुम्हाला बोललो, माझ्या आयुष्यात ह्या 27 इयर्स मध्ये मी भरपूर मेसेजेस ऐकतो. मी सगळ्यांना सन्मान देतो, कोणी छोटा असू दे मोठा असू दे, मी सगळ्यांचा ऐकतो, मी रिस्पॉन्स देतो. लोकांना मला आवडते, पण मी कधीही कुणाकडून ह्याचं प्रकटीकरण मी आजपर्यंत ऐकलो नाही, माझ्या लक्षात आलं नाही. पण आज बाबाने मला बसून आणले. तर बघ काय आहे, हेरोदिया या बाईचं त्याने सैतानाने तिथं पण वापर केली. त्या बाईकडे जाऊन सल्ला मसलती घेतली. हालेलुया. जेव्हा देवाची लोकांविरुद्ध काही गट असते त्यांच्यापर्यंत ते शिजते. जे दुर्जन आहेत
तेच देवाच्या लोकांविरुद्ध कट रचतात, पण ह्यांना माहित नाही लढाई बाबाची आहे. त्याच्या हातात सापडून कोण वाचलं तो? कोण वाचले? कोण वाचले का आजपर्यंत? म्हणून सौलाला म्हणल्यात, माझा छळ करायलास रे तू. काय म्हटलं? माझा छळ करायला. बरं तिथं मुंडकं उडवलास, त्याला घेऊन गेला, सेवा थांबली का? जोपर्यंत बाप्तिस्मा करणारा योहानाचं मुंडकं उडवले नाही, येशूने शुभवर्तमान सांगायला सुरू केले नाही. पॉइंट. हालेलुया. तू जरा नुकसान करायचा प्रयत्न कर, तुझं मी केवढं नुकसान करणार तुला दाखवतो म्हणतात देव बाप्पा. बाप्तिस्मा करणारा योहानाचं मुंडकं उडवले, त्यानंतर ते समजले येशूला, मग येशू शुभवर्तमान सांगायला सुरू केली. या लोक आता डोकं धरू का पाय धरू यांना समजत नव्हतं जेव्हा येशू सेवा करायला लागले. बाप्तिस्मा करणारे योहान चमत्कार केले नाहीत, काही अद्भुत गोष्टी आत्मेचे परिवर्तन करत होते. लोकांना तोंडावर बोलायचं, डायरेक्ट पश्चाताप करा. लोक बाप्तिस्मा घ्यायला यायच्या, अरे कुणी रे तुम्हाला वाचवायला बारीक क्रोधापासून, सापानो, काय पाहिजे ते बोलायचे. पण लोकांनी पश्चाताप करून देवाच्या राज्यामध्ये येत होते. पण त्यानंतर जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं मुंडकं उडवले, मग येशू फील्डवर आले. येशू बाहेर आले सेवा करायला. सो देवाचं काम कुणी थांबवू शकणार नाही. हा, टक्कर देवाशी आहे. म्हणून देव म्हणतो, शांत लढाई माझी आहे, मी लढतो. हालेलुया. महत्वाची इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आपण बघूया. गणना करूया. गणना 16वा अध्याय, नंबर्स 16 चॅप्टर. गणना 16वा अध्याय. त्यामध्ये आपण सुरुवातीपासून थोडं लक्ष देऊया. ऍक्च्युली सुरुवातीपासून आपल्याला लई वेळ लागेल, खूप मोठा अध्याय आहे ते, तरी पण आपण वाचू. त्या सुरुवातीपासून वाचायला लागेल ते. गणना 16वा अध्याय 1 पासून आपण पटापट वाचूया. गणना 16वा अध्याय 1 पासून पुढे. हा, नंबर्स. हा. कोरह बिन इसहाक बिन कहात बिन लेवी आणि रौबेन वंशातील अलिब्याचे मुलगे दानात व अभिराम आणि ओनबिन पेलेत ही इस्रायलातील 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. बघा, मोशे बरोबर आणारे लोक मोशे विरुद्ध उठले. 250 लोकांना, यांच्यातच लोकांना घेऊन एक गट करून मोशे विरुद्ध उठले. पुढे. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. कोण होते लोक? साधे नव्हते, नामांकित पुरुष होते, मोठे मोठे लोक होते. म्हणतात ना, फॉर एक्झाम्पल सेक्रेटरी, चेअरमॅन किंवा व्हाईस चेअरमॅन किंवा कोण कोण आता लीडर्स, या सगळ्याचे ग्रुप एक गट करून या सगळे लोक मोशेच्या विरुद्ध उठले आणि ह्या लोकांची टीम झाली. पुढे. ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचे आता फारच झाले. समस्त मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्याच्यात ठायी आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवता? काय म्हटलं? सगळे ते जेवढे लोक आहेत ना, लीडर्स लोक, जेवढे अधिकारी, सगळे पवित्र आहेत, सगळे चांगले लोक आहेत, सगळे चांगल्या प्रभूला जाणारे लोक आहेत. मग तुम्ही का वल्ले पुढारीपणा करता? वर्चस्व तुम्ही का दाखवता हो? कुणाला? मोशेला आणि आरोनच्या विरुद्ध बोलायला लागले, दोघांविरुद्ध बोलायला लागले. हे लोक ऐकत होते ना, काय समजा ना काय झालं. अचानक आता माझ्यापासून जेवत होते, अचानक उठून गेले आणि बाहेरून आले आणि परत माझ्या विरुद्ध बोलायला लागले. काय होईल हो? काय होईल? हा, पुढे. हे ऐकून मोशे पालता पडला. मग तो कोरह व त्याचे साथीदार यांना म्हणाला, परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवेल व त्यांना आपापल्या जवळ येऊ देईल. ज्याला तो निवडेल त्याला तो आपल्या जवळ येऊ देईल. हालेलुया. ह्यांना खूप वाईट वाटला, कोप आला. मग मोशे म्हणलं, परमेश्वरचा कोण त्याचा कोण नाही, उद्या देव तुम्हाला दाखवेल, देव तुम्हाला दाखवेल. बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, संदेशांचा आत्म्याचा देव आहे. किती नुकसान करायचा प्रयत्न करून नुकसान होणार नाही, कारण ते लोक देवाशास्त्रात जुडलेले असतात. कुणी असो किंवा नसो, कुणी मिळो किंवा ना मिळो, कुणी चांगला म्हणो किंवा ना म्हणो, पण देवाला ते सोडणारे लोक नसतात. हालेलुया. मग मोशेने डिक्लेअर केले, उद्या तुम्हाला देव दाखवेल, देव उद्या तुम्हाला दाखवेल. पुढे. आता असे करा, कोरह, तू आणि तुझे सर्व सोबती धुपाटणे आणा. उद्या त्यात अग्नी ठेवून परमेश्वरासमोर धूप जाळा. मग परमेश्वर ज्या मनुष्याला निवडून घेईल तोच पवित्र ठरेल. देवीच्या वशेजानं तुमचे आता फार झाले. तेव्हा मोशे कोरहला म्हणाला,
लेवीच्या वंशजांनो ऐका, हा तुम्ही परमेश्वराच्या निवास मंडपाची सेवा करावी हा. आणि मंडळीची सेवा करण्यासाठी तुझ्यासमोर उभे राहावे म्हणून परमेश्वराने तुम्हाला आपल्या जवळ येऊ दिले. हा या कार्यासाठी इस्रायलच्या देवाने तुम्हाला इस्रायल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले आहे. हे काय थोडे झाले? हालेलुया. तर ज्या ज्या ठिकाणी देवाने त्यांच्या लोकांना ठेवले काही कमी आहे का हो? मध्ये एकदा मी तुम्हाला संदेश दिला, मी कोण व माझी घराणं तरी त्या देवा तिथपर्यंत आम्हाला घेऊन आला. कोण आम्ही लोक लायकीचं होतो का? कुठले लोक आम्ही? पण देवाने आज किती आम्हाला कृपा केली, दया केली. तर काय म्हणतात, तुम्हाला जे आज ज्या काय रेस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला देवाने दिली हे काय कमी आहे का? कमी आहे का? तरी पण तुम्ही असं का विचार करायला लागते ना? समजावून सांगायचा मोठे प्रयत्न करायला लागला. पुढे तुला व तुझ्या सर्व लेवी भाऊबंधांना परमेश्वराने आपल्याजवळ घेतले असले तरी याजकपदी तुम्ही मिळू पाहता काय? यावरून तू व तुझे सर्व साथीदार परमेश्वराच्या विरुद्ध जमलेले आहात हे स्पष्ट होते. परंतु काय की तुम्ही त्याच्या विरुद्ध कुरकुर करावी? मोशेने अलियाबाचे मुलगे दानात व अभिराम यांना बोलावणे पाठवले, पण ते म्हणाले आम्ही येत नाही. काय म्हणतात? आम्ही येत नाही. येणार नाही मग सांगा जावा. कोण म्हणतात असली गोष्ट? जे भांडखोरपणा करतात. मला वाटतं मिनिस्ट्रीमध्ये जेव्हा आपले लोक भांडखोरपणा केले कोविडचं पिरियड ज्या लोक रोज आणि एका ठिकाणी बसून जेवायचो, खायचो, फिरायचो, त्यांना शिकवले रात्र दिवस ब्रदर बसून. त्यावेळी बिझनेसमॅन होते ते, आता सारखं फुल टाइम मध्ये नव्हते. दिवसभर काम करायचे, रात्रभर टेरेसवर आमच्या बंगल्यावर बसून त्यांना सगळं रात्रभर शिकवायचे, रात्रभर. आणि सकाळी उठून प्रार्थनाप्रमाणे कामाला जायचे. ज्यांना काही सुद्धा माहित नव्हतं, कसं जगावी माहित नव्हतं, देवाला गौरव त्यांच्याद्वारे देवाने त्यांना शिकवलं. काही त्यांना माहित, कसलं कपडे घालायचं हे पण माहित नव्हतं. सगळे साधे एवढं त्यांना शिकवले, एवढं त्यांना सगळं काय. मी तर त्यांना कधीही परक विचारच केला. माझ्या मुलं मी जाणलो होत्या आणि आज पण माझेच मुलं आहेत. ते भले काय पण करू दे, आज पण ते माझेच मुलं आहेत, कुठं पण असू दे. कारण मी त्यांना जिंकलो प्रभूमध्ये, मी आणलं. दे बिलॉंग्स टू मी. माझ्या अकाउंटमध्ये आत्मे हालेलुया. त्याने किती पण पडू दे, किती पण काय पण करू दे, हट्ट म्हणू दे, पट्ट म्हणू दे, थू म्हणू दे, शी म्हणू दे, माझ्या अकाउंटमध्ये आत्मे येते. हालेलुया. काय माझ्या बहिणी बघायला, त्यांच्या डोळ्यात आसरू पण यायला लागले, मनात आनंद पण वाटायला लागले. काय आणखी बोलायला म्हणून हे सत्य आहे. मी त्याच्यासाठी जीव तोडून केलेले, मला माहिती आहे. ते काय किती पण मला नाम खाऊ दे, ते माझी आत्मा आहे. आणि नंतर अशी गोष्टी घडली. कोविडची ब्लड मीटिंग होतं. मीटिंगला आम्ही सगळी त्यावेळी कसं एकमेकांना स्पर्श करतो. एकदम भयंकर जुलै महिन्यात मीटिंग होता. आमच्या घराकडे बाहेर खुर्च्या घालून का डिस्टन्स मेंटेन करायचं होतं. त्यावेळेला खूप क्रिटिकल होता. सगळी बसले, असं लांब बसले सगळी, आणि बाहेर सगळे बसलेले, सगळ्यांची आम्ही चर्चा चालली. आणि या लोक पूर्ण जसं आहे नाही तर पूर्ण तयारीने आलेले लोक, पूर्ण तयारीने. कुणाविरुद्ध उठला ते लोक? मोशे विरुद्ध. आता सगळे मोशे कसं होणार? सगळे मरण ब्रदर कसं होणार? तुम्हालाच येते काय? तुम्हीच प्रेयर करता का? आम्ही पण करतो की आम्हाला पण द्या. होईल का? एका घराला एका व्यक्तीने चालवलं तर ते घर चालते. सगळे म्हणले मी चालवतो, मी चालतो, मी बघतो, मी करतो, ते घर कधी चालणार नाही. एखादी रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. तर मिनिस्ट्री पण तसंच आहे. मग ह्या लोकांनी असंच ठरवून आले सगळी टीम करून. ज्यावेळी ब्रदरना धक्का बसली, ब्रदर बसून बघायला काय बोलायला ते लोक समोर. मी चहा बी करून, मी नाश्ता करून आणून द्यायला लागला. म्हटलं गेली अगदी फिक्स करून आलं. तरी पण एक भाऊ म्हणतो नाही तुम्ही सांगा, मी राहतो. त्याची बायको वळच म्हणते कशाला सारखं राहतो मला सांगा की एकदा क्लिअर करा की बाहेर पडा की. कोण ती? त्याला मी माझ्या मुलांपेक्षा जास्त माझ्या तोंडात घास त्याला चालून मी मोठे केलेली आहे. ते समजलं? लहान ह्या लेकरांना मी सांभाळलं, मी त्यांना खूप काळजी घेतली, खूप प्रेम दिलं, सगळं दिलं त्यांना. आमच्या समोर म्हणते नवऱ्याला काय सारखं बघतो म्हणतात, चला तिकडे सोडाने चला, कुठं येतं मिटवा. तिथे काय सांगते? मोशे आणि आरोनाच्या लोकांनी खट्ट करून स्कीम करून
आणि जेव्हा मोशे त्या लोकांना बोलून पाठवल्यात येणार नाही म्हणून सांगा. जेव्हा तुम्ही आधी नसता तुम्ही ऐकता. इनडायरेक्टली मी तुम्हाला काहीतरी पॉइंट सांगायला. जेव्हा तुम्ही आधी नसता तुम्ही ऐकता. जेव्हा तुम्ही ऐकत नाही तुम्ही बंडखोरपणा करता, तुम्ही घमंडी झाला, विरुद्ध झाला, म्हणून त्याला शासन होतं. ब्रदर तुम्हाला काहीतरी सूचना देते पण म्हणता काय हो माणूस सारखं बडबडतो. बडबडत नाही, तुमच्या हितासाठी बोलतात. हालेलुया. जे कोणी ऐकतात त्याचं चांगलं होतं, जे ऐकत नाही वरचवर घेतात मग या प्रकारची लोक आहेत. येणार नाही म्हणून सांग. वास्तविक पण ऐकलं किती छान बोलतात बघा. 12. मोशेने अलिबियाची मुलगी दानात व अबिराम यांना बोलावणे पाठवले, पण ते म्हणाले आम्ही येत नाही. आम्ही येत नाही. कसं वाटतं तुम्हाला? बोलायला पाठवले मोशे. कोण मोशे? साधारण माणूस नाहीये. तांबडा समुद्र भागून एवढ्या लोकांना वाचून आणलेला माणूस तिकडं नाहीये, आल्यानंतरची गोष्ट आहे. देवाची महान चमत्कार बघितलेले लोक, देवाने केलेल्या अद्भुत गोष्टी बघितलेले लोक आता म्हणतात येत नाही, येत नाही. हालेलुया. पुढे दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशातून काढून तो आम्हाला या रानात मारून टाकण्यासाठी आणले. बघा हे काय थोडे झाले? काय म्हणाले? किती छान होतं मिसर देशामध्ये. देवाने म्हटलंय कानान देश हा दुधामधाचा देश आहे. चुकीची लोकांची नजर पाप त्यांना दुधामधाचा देश वाटते. समजाले? काय बोलायला ते लोक? दुधामधाच्या देशातून तू आम्हाला काढून आणलास आणि रानात आम्हाला मारायला घेऊन आलास काय? देवाने काय म्हणले? दुधामधाचा देश मी तुम्हाला देण्यासाठी त्या गुलामी मी तुम्हाला बाहेर आणत आहे. विचार या लोकांचा वेगळा असतो. ह्या लोकांनी काय म्हटलंय? कशाला तू मारून टाकायला आणलास काय? पुढे तू आमच्यावर अधिकारी गाजवतोस. शिवाय दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात तू आम्हाला मुळीच आणलेले नाहीस, अथवा शेती व द्राक्षमय याचे वतन आम्हाला दिलेले नाहीस. या लोकांच्या डोळ्यात तू धूळ फेकतोस काय? आम्ही येत नाही. काय म्हणाला? जे तू बोललास काही केलं नाहीस. प्रॉमिस लँडला घेऊन जातो, हे करतो, ते काही दिलं नाहीस. काय आमच्या काय डोळ्यात काय तू काय धूळ फेकालस काय? आम्हाला काय फसवालास का म्हणतात ना? बोललास नाही मोठं मोठं, काय केलं नाहीस. एवढा मोशेला बोलल्यात ह्या लोकांनी, एवढा बोलल्यात बिचारा मोशे. तुम्ही वेळ नाही आपल्याला वाचायला, पूर्ण अध्याय तुम्ही नंतर वाचा. कसं झालं सर्व? ज्या मोशेने लग्न करून आपल्या बायको मुलांबरोबर एका ठिकाणी सुखात होता, त्या व्यक्तीला येशू देवाने दर्शन देऊन म्हटले जा, मी तुला पाठवायला गेलो, जा. त्यानं सगळं सोडून या लोकांकडे आला. बिचारा बोलायचं पण विसरला. तुम्हाला रिसेंटली शिकवलं, तो पंडित होता, एक्सपर्ट होता, ज्ञानामध्ये, बुद्धीमध्ये, सामर्थ्यामध्ये बलवान होता मोशे. तसला माणूस ह्यांच्या भीतीला घाबरून पळत जाऊन मेंढरे चालत रानात फिरत परत देवाने दर्शन देऊन काय म्हणणारा माणूस या लोकांनी एवढ्या मोठ्या गुलामगिरीतून सोडवायला देवाने वापरून घेतली. ऍज अ सेव्हियर, एक रक्षक, एक तारणारा म्हणून. आणि देवाने मोशेला हे पण म्हटले फरोसाठी तुला मी देव म्हणून उभा करेन. हे काही साधं गोष्ट आहे? देवाने मोशेला देव करून उभा केले, त्या माणसाला या लोकांनी तुच्छ लेखले. काय तू केलास? काय तू दिलास आम्हाला? काय नाही, जा 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 जा. आमच्या डोळ्यात धूळ टाकायलास तू. काय झालं सर मोशेला? 25 पासून आपण वाचूया. हे पुन्हा नंतर वाचा तुम्ही, पण 25 पासून वाचूया. 25 पासून पुढे. तेव्हा मोशे उठून दानात व अबिराम यांच्याकडे गेला आणि सर्व लोकांचे वडील त्याच्या पाठोपाठ केले. तो मंडळीला म्हणाला, तुम्ही या दुष्ट मनुष्याच्या तंबूपासून निघून जा बरे. त्याच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका, नाहीतर त्याच्या सर्व पापाचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावा. हालेलुया. जे कोणी देवाच्या लोकांच्या विरुद्ध कट्ट करणारे लोक आहेत त्यांच्या गटामध्ये तुम्ही शिरता, तुम्ही पापाला संमती देता. समजाले? काय म्हणते? त्या लोकांपासून तुम्ही सेपरेट व्हा. त्याच्या जवळ पण कोणी उभा राहू नका. सेपरेट व्हा, सरका, बाजूला सरका. ज्यावेळी त्यांनी सरकले त्यांना सगळं सांगितल्यानंतर आता पुढं मोशेने असं आज्ञा केली, तोपर्यंत भूकंप कुणाला माहित नव्हता, अत्विक कुणाला माहित नव्हता, भूकंप काय असतो कुणाला माहित नव्हता. पहिलं इथं आलं बघा, वाचत
मग ते कोरह, दाना तो अभिराम यांच्या डेऱ्याला जाऊन निघून गेले. आणि दाना तो अभिराम बाहेर निघाले. आपल्या बायका मुले व दानी बाळे यांच्यासह आपल्या तंबूच्या दारापाशी उभे राहिले. ऐका, तेव्हा मोशे जेवढी हे मेन लीडर्स आहेत, हे अधिकारी लोक आहेत, यांनी 250 लोकांना ग्रुप करून आणलेले. मोशेने कमांड केले, जे लोक आहेत ह्यांच्या पापात सहभागिता होऊ नका, तुम्ही सोडा आणि निघून जावा. हुकूम देव कुणाला शासन पटकन करत नाही, कधीच नाही. ह्यांना जावं म्हटले. मग ह्या लोकांनी काय केलं, पटापट सरकून सगळे बाहेर गेले, निघून गेले. मग यांच्या तंबूतली बायबल सांगते लहान लहान मुलं, तांजी बाळ म्हणजे दूध पिणारे मुलं. मी म्हणतो ना, मी किती वर्षापासून बायबल वाचते, एवढं क्लिअर माझं डोळं कधी देवाने ओपन केलं नाही. त्यांची घराण्याला देवाने नाश केला, आपल्याला माहिती आहे. ह्या बायबलमध्ये म्हणते दूध पिणारे लहान लहान बाळ होते त्या ठिकाणी. ह्या सगळ्यांना घेऊन बायका बिका सगळी तंबूकडे आलेत. काय बोला, लढायला येतात ना सगळी? येतात की नाही लढायला? कसे येतात लढायला? लढायला कसे येतात? चिटकं मुटकं सगळी तयार. काय बोलले येतात की नाही? येतात ना? तसे ह्या लोकांनी मोशे विरुद्ध सगळी बाहेर येऊन तंबूकडे उभा राहिल्यात. पहिला घरदार बिल्डिंग नव्हतं, तंबूमध्ये राहायच्यात लोक. कॅन यू इमॅजिन? ते बघा जरा पिक्चर. तंबूकडे सगळे लोक बाहेर आले. छोट्या छोट्या मुलांना, दूध पाजणारी मुलांना आईने असं उचलून आले असेल. हे काय लय बोलवलंस? काय झालं बघा पुढे. तेव्हा मोशे म्हणाला, ही सर्व कामे आपल्या मनाची केलेली नाही, तर ती करायला परमेश्वराने मला पाठवले आहे. पहिली गोष्ट मोशेने क्लिअर केली, जे काही आजपर्यंत मी केलं माझ्या मनाचं मी काही केलं नाही. जे मला देवाने सांगितले ते मी करत आलो, माझ्या मनाचं मी काही केलं नाही. पहिलं क्लिअर केलं. पुढे हे तुम्हाला दिसून येईल. इतर मनुष्याच्या मृत्यूप्रमाणे यांना मृत्यू आला, इतर सर्व लोकांप्रमाणे यांचे पारिपत्य झाले, तर परमेश्वर मला पाठवले नाही असे समजा. देवाच्या सेवकांवर पंगा घेऊ नका. जे आत्मेची सेवा करणारे लोक आहेत, बायबल काय म्हणते, लढाई माझी आहे. आम्ही आमच्याबद्दल बोलत नाही, तुम्ही पण महान आहे. तुम्हाला आणि मी तुम्हाला एक पॉइंट दाखवतो, पुढे दाखवतो. हालेलुया. मोशेसाठी देवाने म्हणल्यात, मोशे म्हटला या लोकांना म्हणलात तुम्हाला दाखवतच, जे काही मी आजपर्यंत केलं माझं मनाचं मी काही केलेलं नाहीये. जे देवाने सांगितले ते मी केलेलं आहे, हे देव आज सिद्ध करून दाखवतील. आणि कसं दाखवणार? जे मरण तुम्हाला येणार आहे, जे साधारण मरण असला तर देव माझ्याशी बोललाच नाही. समजायला लागलंय? आता तुम्ही विचार करा, मरण किती प्रकाराचे. कोविड मध्ये आम्ही का वाचलो? आम्ही कोविड मध्ये कितीतरी लोक मिळाले, हजारोने लोक मेल्यात. आम्ही का वाचलो? कृपा देवाची. समजायला? देवाची कृपा. परवा वेळेला एकाची मी साक्ष ऐकत होतो, ती सांगत होती कोविड मध्ये त्याला कतारला जॉबला गेली. बर कोविड मध्ये ऑफर आला होता कतर मधून की 6 महिन्यासाठी आम्हाला नर्सेस पाहिजे. ती चांगल्या जॉबला होती, बॉम्बे मध्ये कामाला होती. मला कॉल केला की आंटी असंच ऑफर आला, काय करू? प्रेयर केली, जा म्हटलं. ती घाबरली, कारण त्याला परदेशाला जाण्यासाठी ते एक्झाम द्यायची होतं, पण त्याला जमत नव्हता. ती काम करत होती, ते सोडून जाऊन परत तिकडे क्लासेस घेणे सगळं त्याचं अवघड होता. आणि ते लय डिफिकल्ट एक्झाम, त्याला काही जमायचंच नाही. म्हणजे ती म्हणजे नाहीच बरोबरच होता. आणि मी प्रेयर करते त्याच्यासाठी, देवा त्याला तू दार उघड. देव ना कसं लढेल आपल्यासाठी ना वेगळाच मार्ग असतो. मग त्याला मी म्हटलं तू जा. ती घाबरली, आंटी कसं जाऊ? आता इकडे काम आहे, ते पहिले त्याला नोटीस पिरियड द्यायला होतं ना, सांगायला लागतं ॲडव्हान्स मध्ये. आणि कसं मी सोडून जा म्हटलं, सोडणार पण नाही कामावर. म्हटलं जर देवाने दार उघडले सगळं उघडत जाणार, तू जा. शेवटी त्याला काय काय सांगितली, तिथून कोल्हापूरला आली, काय काय केली आणि परत गेली. आणि मला रिसेंटली समजलं, इतर कोल्हापूर पासून त्याला कतारला जाऊपर्यंत 5 वेळा कोविड टेस्ट केल्या. 5 वेळा. त्या पिरियड मध्ये त्याच्या घरातल्या सगळ्यांना कोविड झालेला. त्याच्याबरोबर गेलेल्या दुसऱ्या लोकांना कोविडचा टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आल्यात, रिटर्न आल्यात. ही मुलगी त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. 5 वेळा टेस्ट केली तरी पण कुठेही काय प्रॉब्लेम नाही. आरामात कतारला गेली आणि जॉबला लागली. 6 महिन्यासाठी जॉबला गेली.
देव कसा लढतो, कसा आपल्या लेकरांसाठी लढतो. जॉबला लागले त्याला मी म्हणत होतो, तुला 6 महिन्यासाठी देवाने घेऊन गेलेला नाहीये, तुला परमनंट जॉब देतात येणार. ते काय बोलतं म्हणजे शक्य आहे काय? मी एक्झाम पण दिलो नाही, 6 महिन्यासाठी बोलवलंय. झालं 2 का 3 महिने, अचानक त्यांनी बोलवलंय, तुला कंटिन्यू करायचंय का? मला आंटी मला असं विचारलं काय करू? हो म्हण, येस म्हण, येस म्हण म्हटलं, येस म्हटली. आणि त्याच्यावर गेलेल्या काय लोकांना त्यांनी परत पाठवलंय, जाऊ म्हटले सगळ्यांना गुंडाळून परत पाठवलं. मला तर ही 6 महिन्यासाठी गेलेली पोरगी तिथं पुढे कंटिन्यू करण्यासाठी त्याला गव्हर्नमेंट एक्झाम द्यायला लागतो तिकडची. ते एक्झाम लोक क्लास घेऊन केरळला जाऊन महिनाभर क्लास घेऊन पण पास होत नाही. ती काय इंग्लिश मिडियमची पोरगी नाही, मराठी मिडियम शिकलेली मुलगी. शेवटी म्हटली, आंटी आत्ता मला एक्झाम द्यायला पाहिजे हो, आणि हे लय अवघड आहे. अरे जे बाबाने तुला आजपर्यंत लढून 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 इथं परत आणलं तर तू पुढे नेणार नाही? हा नेणार की नाही? म्हटलं जा, म्हटलं जा. एक्झामच्या हॉलकडे गेली, आंटी हॉलमध्ये चाललो, प्रेयर करा. प्रेयर केली, जा म्हटलं, तू नाही बाबा आहे तुझा, बाबा जा. आणि म्हटली एक्झॅक्टली आंटी 50% बस 50% पाहिजे तरच पास, नाही तर नाही. ती आत एक्झाम हॉलमध्ये, मी गुडघेवर माझ्या घरात. डॅडी हेल्प कर त्याला, तू हेल्प कर, तू हेल्प कर. आणि रिझल्ट लगेच समजते, उद्या परवा नाही, इमिडिएटली. जे एक्झाम झालं, टाइम झालं, पहिला फोन आला, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं मी त्याला. हाय म्हटली आंटी बरोबर काठेवर 50% आले, पास झाले. बरोबर 50%, 50 मार्क्स पडले आणि पास झालं. गव्हर्नमेंट जॉब, आज गव्हर्नमेंट जॉब मागले. 3 वर्ष झाले. कसं देव लढतो. या लेकराला अख्ख्या खानदान तुच्छ रेखायचे त्यांची. तुला काय येते, तुला काय करते, तुला काय समजते, तुझं काय होते. देव ना ज्याचं मन चांगलं, ज्याचं भिस्त देवावर आहे, त्यासाठी देव काय पण करतो, काय पण करतो. जे हुशार हुशार मला सगळे मागे पडल्यात, फुकत फुकत त्याने देवाने फो म्हणले की पुढे, फो म्हणले की पुढे, फो म्हणले की पुढे. आज इकडं बसवलं देवाने त्याला. हालेलुया. लढे बाबाला लढू द्या, त्याला लढू द्या. तुम्हाला खिचणाऱ्या लोकांकडे बघू नका, ढकलणाऱ्या बाबाकडे बघा. किती अवघड गोष्ट असू दे, इथं हेच परिस्थिती आहे. एवढी निंदा करून, एवढा वाईट करून मोशे बोलायला लागले. मोशेने म्हटले, जे काही नॅचरल डेथ नाही आहे तर तुम्ही समजा देवाने माझ्याशी बोलूनच हे काम करत आहे. पण नॉर्मली सगळे म्हणतात मी महिला तर म्हणायचं नाही. पुढे व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट वाचा, प्लीज. पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्टी घडवली. म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून यांना व यांच्या सरसाला घेऊन टाकले, आणि हे अधोलोकात जिवंत उतरले. तर असे समजा की या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानले आहे. भूमिकंपाचा डेफिनेशन मोशे तयार केले. समजले? समजले? भूमिकंप म्हणजे भूकंप. पहिला आला नव्हता, पहिला कधी आला नव्हता. जसे नोवाच्या दिवसामध्ये पाऊस पडू, पण पाऊस काही लोकांना माहित नव्हता. लई लोकांना पाऊस माहित होता, म्हणून नोवा दारू बांधायला लोक वाट बघत नव्हते. पाऊस लोकांना माहित नव्हता, पण नोवाने देवाची आज्ञा म्हणून दारू बांधत होता विश्वासाने. त्यानंतर 40 दिवस 40 रात्र पाऊस आला. तेव्हा लोक बोलायला पाऊस म्हणतात, होय वर्ण पडतोय होय पाऊस. तोपर्यंत पाऊस लोकांना माहित नव्हता. हालेलुया. मजेत घेतलेत पाऊस. सुरुवातीला लई आनंद वाटत ना, किती छान अबो वर्ण पाणी पडायला लागले. 40 दिवस 40 रात्र. कुठला मजा, सगळे मेले. फक्त नोवेच्या तारूत असलेल्या 8 जण सोडून. इथं पण मोशेने डायरेक्टली म्हणलं, तुम्हाला जरी साधारण सगळे सगळं तुम्ही मेला तर म्हणायचं देवाने माझ्याशी बोलले नाही. यांचं मरण डिसाईड केले मोशे. संदेष्टांना साधे घेऊ नका, संदेशाला साधे घेऊ नका. मोशे म्हटले, भूमीने जर तोंड उघडली, स्वतःला उघडली, भूमी हे उघडकी उघडकी म्हणजे काय कसं होईल हो? काय मोशे बघितलं? पृथ्वीने जरी स्वतःचा तोंड उघडून सगळ्या माणसाला जिवंत गिळून टाकला तर म्हणायचा हा
हा देवाकडून आहे. जिवंत माणसं आदुरुकी जाणे काय हाल होत असेल. मेलेल्या लोकांना म्हणजे निदान शरीराला तरी आत्मा तडपडत असते ते सोडा, शरीराचं काय इमॅजिन केलं का या गोष्टी कधी. भूकंपाचं डिक्लेरेशन मोशे केले. जर मी देवाच्या म्हणण्याप्रमाणे करायला लागलो तर देव तुम्हाला दाखवेल, कारण हा लढाई माझा बाबाचा आहे, माझा नाही. हा युद्ध माझा नाही, माझा बाबाचा आहे. माझा बाबा लढायला लागला तुम्हाला दिसून येईल. जेव्हा मोशे बोलला पुढे काय झालं बघा. 31 हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तो त्याच्या पायकाची भूमी उभारली. हालेलुया. मोशेने डिक्लेअर केली, नुसतं बोलली, फुल स्टॉप लावायचा आहे, अजून थांबायचं आहे. पूर्ण व्हायच्या आधी जिथं ते उभारल्यात भूमी उखडली. मला सांगा त्या ठिकाणी भूकंप कसा येतो? एकच ठिकाणी येतो का? हा, भूकंप कसा येतो? तुम्ही म्हणणार काय सिस्टर कुठं नाही आलं म्हणा. आम्ही म्हटलं लढाई माझी आहे, लढाईमध्ये काहीतरी बोलणार आहे. सिस्टर कुठं नाही आलं. हे माझं बाबाचं काम आहे. हालेलुया. भूकंप आले की समजा कोल्हापूरमध्ये भूकंपाला सगळीकडे धरते हो. ही भूकंप सगळीकडे नाही, त्यांच्याकडेच. आता अख्ख्या इस्रायल लोक उभारून बघत होते काय चालले. समजा लागले. पायदळ 6 लाख लोक बाहेर आलेले समुद्रातून. यांच्या बायका, यांची मुलं, काकेतले, पोटातले, कांदेवरची, हे वेगळं. किती लोक असतील तेवढ्या लोकांच्या समोर यांचा शासन देवाने केली. बोलणे संपता न संपता त्यांच्या जमीन उघडली, तोंड उघडला, माणसानं जिवंत गिळला जमीन. माणसं आत गेली, पॅकअप झालं. नो डांबरी, नो मट्टी बिट्टी काही नाही. गावाने केली सगळं प्लास्टिक. काय मरण असेल. काय म्हटलं मोशेनी? तुम्हाला दाखवत होते मी कुणाविरुद्ध बोलायला असा, कुणाविरुद्ध मी बोलायला असा. पुढे 32 आणि पृथ्वीने आपले तोंड उघडून आणि त्यांची कुटुंबे, कोराची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता घेऊन टाकली. सगळं होतं नव्हतं, सगळं तंबू, मालमत्ता, कुटुंब, गोरे डोरे. आता गरम सगळं तिकडेच असते ना. सगळ्यांना काही नको, तुमचं काही ठेवणार नाही पुढं. सगळं यांचीच मुलं, कोराची मुलं, काय लोक पळून गेल्या त्या वेळेला. ते स्तोत्रामध्ये देवाची मोठे मोठे स्तुती केल्या. समजाले? स्तोत्रामध्ये वाचा, कोराहाची कीर्ती म्हणून भरपूर आहेत. कारण बायबलमध्ये पूर्वी असं काय गोष्टी, काय ठिकाण होता ज्या ज्या लोकांना असं काहीतरी शासनाखाली देवा चालत पटकन एक रेफ्युज ठिकाण, आश्रयाचं स्थान म्हणून एक जागा होती. तिकडे पळून गेले, त्याला कुणी मारायचे नाही, ते वाचले. तसं काय ह्या मुलांनी पळून गेले. तिने देवाला क्रोध बघितले होते म्हणून ते देवाच्या आत्मेने स्तुती केले होते, का ते देवाची निंदा केली नाही. समजलं? आपल्याला वेळ नाही एवढं सगळं तुम्हाला डिटेल सांगायला. जस्ट पीठ देतं, तुम्ही वाचताना तुम्हाला डोक्यात येईल. हालेलुया. तिथं पूर्णपणे देवाने उद्ध्वस्त केले, सगळ्यांचा नाश केले. पुढं याप्रमाणे तेव्हा त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. जिवंत उतरले. सर्वस्व होतं नव्हतं सगळं जिवंत खाली गेले. पुढे पृथ्वीने त्यांना गडद केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले. पृथ्वी आपल्याला घेऊन टाकायची असे वाटून त्याच्या सभोवती असलेले सर्व इस्रायल लोक त्याचा आक्रोश ऐकून पळून गेले. बाकीचे लोक काय केले? पहिलं सांगितलं होते, काय सांगितलं होते? त्यांच्यात राहू नका, सेपरेट व्हा. पळून गेले तरी ज्याचं मन तिथे जुडलेलं ना ते त्यांना सोडत नाही. समजायला? किती लोक आलो त्यांच्या बरोबर? हॅलो, कट करायला 250 लोक. मोठे लोक कन्फ्युज नाही, बरोबर आहे. हालेलुया. 250 लोक यांच्याबरोबर ग्रुप करून आले होते, एक टीम करून आले होते यांच्या विरुद्ध बोलायला. ते त्यांना सोडला नाही. यांचं तरी शासन केलेच, एक प्रकारचे मरण. दुसऱ्यांना काय केलं बघा. पुढे मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्यातून जाणाऱ्या 200 पुरुषांना भस्म केले. हालेलुया. जे लोक तिथं होते ना, बंडखोर काय करून त्यांच्यावर देवाने अग्नी पाठवली, ते भस्म होऊन तिथं मेले. म्हणून म्हणते लढाई माझे, तुम्ही शांत राहा. देवाने काय आपल्याला म्हणतात? तुझ्या शत्रूसाठी प्रार्थना कर.
लय दुर्दशा होणार आहे लोकांची. जे कोणी देवाचा लोकांचा छळ करतात ना, बघा, जन्मल्यापासून आम्ही देवाला ओळखणारे लोक हा वेगळं. जेव्हापासून देव आम्हाला ओळखायला लागतात ना, आम्ही व्हेरी स्पेशल. सगळं जग देवाला ओळखते ना, सगळे म्हणतात येशू हा देव आहे, सगळे म्हणतात, सैतान म्हणते, माणसं म्हणतात, सगळे म्हणतात, पण सगळे देवाचे होत नाही. सगळे म्हणतात मी देवावर प्रेम करतो. लय लोकांना कन्फ्युजन आहे, काय असं बोललेलं तसं बोललेलं काय बोललं. बघूया जरा, बघूया, क्लिअर करूया. पहिला कोरिन्थियस 8:3 वाचूया. पहिला कोरिन्थियस 8:3, 1 Corinthians 8:3. पहिला कोरिन्थियस 8:3 वाचा, मला क्लिअर होईल पॉइंट. पहिले करीत 8:3. हा, जर कोणी देवावर प्रीती करत असेल तर देवाला त्यांची ओळख झालेली आहे. हालेलुया. सगळे म्हणतात मी देवावर प्रेम करतो, मी देवावर प्रेम करतो. का देवाला आपली ओळख झाली का? विचार करायला अजून काय म्हणायचं आपण. विचारी रोटी करून आली वडचं काय डोक्यात चढवलं. मी काय सांगते, जे देवावर प्रेम करतात ते त्यांची ओळख देवाला झालेली आहे. सगळं जग मध्ये पुन्हा एक वचनाचा क्लिअर करा, ऐका. पहिला कोरिन्थियस 8:3. जर कोणी देवावर प्रीती करत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे. जर कोणी देवावर प्रेम करत असते तर देवाला त्यांची ओळख झाली. सगळं जग मध्ये मी देवावर प्रेम करतो का सगळ्यांची ओळख देवाला होती का? नाही. ज्यावेळी आता नाही बोलत, परवा एका लेकराची मला मागच्या साक्षी नाही ऐकलं. म्हणजे सिस्टर मी लहानपणापासून प्रभूमध्ये आहे. मी संडे स्कूलला जायची, चर्चला सगळं जायची, पण मला 2025 मध्ये करत आहे मला समजलं. इट्स रियालिटी, हे सत्य आहे. मी तसंच होते. मी म्हटलं ना तुम्हाला, मी लहान असताना तेव्हापासून मी संडे स्कूलमध्ये होतो, कोयरमध्ये होतो. माझा स्कूल मी सगळ्या सेंट पीटर ब्रांचमध्ये. पेत्र मला लय आवडतं. पेत्राचे म्हणजे शिक्षणामध्ये मी यशूची आहे. शिक्षणाचं सांगायला लागलं. मी जे हॉस्टेलमध्ये ज्या स्कूलमध्ये होतो, ज्या चर्च, सगळं सेंट पीटर्स. पेत्राचं स्कूल, पेत्राचं चर्च, पेत्राचं हॉस्टेल, सगळं पेत्राचं. तिथं मी लहानाची मोठी झालो. तिथं वचन सांगते, जे कोणी देवावर प्रेम करतात देवाला त्यांची ओळख झालेली आहे. असल्या लोकांना ज्यांची ओळख देवाला झालेली आहे, त्यांच्या विरुद्ध कोणी उठले त्यांची हीच गती होणार, हीच हाल होणार. म्हणून देव म्हणतात तुमची निंदा करण्यासाठी प्रार्थना करा, तुमचा द्वेष करण्यासाठी तुम्ही क्षमा करा. सारखं तुम्ही जिरत बसू नका. त्यांना किती बोलतात बोलायचं नाही. देवा त्याला क्षमा कर देवा. त्यांना समजत नाही देवा ते का असं बोलायला. क्षमा कर देवा. हालेलुया, हालेलुया. समजायला लागले. लई वाईट होणार हो त्यांचा. असं होऊ दे तुमच्या लोकांचा. पृथ्वी पाडून त्याने घेऊन जाऊ दे, अग्नी पडून भस्म होऊ दे, असं होऊ दे. असं होऊ दे का? म्हणून म्हणतात शत्रूसाठी प्रेम करा. बायबल मध्ये लूक 17:1-2 वाचूया. लूक 17:1-2. थँक्यू. लूक 17:1-2. हा. मग त्याने शिष्यांना म्हटले, अडथळे येऊ नये ते अशक्य आहे, परंतु ज्याच्यामुळे ते येतात त्याची केवढी दुर्दशा होणार. समजायला? अडकळणे येऊ नये अशक्य आहे. देवाची प्रार्थना करताना, देवामध्ये तुम्ही प्रभूमध्ये वाढत असताना अडकळणे नक्की येणार. कुठून ना कुठून येणार, तुम्हाला प्रभूमध्ये वाढू देणार नाही. बायबल स्पष्टपणे आम्हाला सांगितले. कुणी म्हणू नका मला प्रार्थना करताना लई त्रास होतो. धन्यवाद कर, तुझी प्रार्थना देव ऐकायला लागले. हालेलुया. तू वर्षभर प्रार्थना करायचं तर काही जर होत नसेल तर तुझी प्रार्थना वर गेलेलीच नाहीये. जर आता काय तर व्हायला लागलं, देवाला धन्यवाद, देवा तू काहीतरी करायलास, माझी प्रार्थना ऐकलास, हळा लागले सगळं. हालेलुया. नाना प्रकार संकटांच्या जीवनामध्ये येणार, अडखळ येणार नाही अशक्य आहे, पण ज्याच्याकडून येणार त्याची केवढी दुर्दशा होईल. समजाले? समजाले? आता तुम्हाला कुणाकडून अडकळ येतात हो? कुणाकडून अडकळ येतात? जोरात बोला, वेळ नाही आहे. गड्याला आपल्याला फास्ट पडतो. बोला. आपल्या लोकांपासून आम्हाला अडखळणं येते, बाहेरच्या लोकांपासून नाहीये. जगाला आपल्याबरोबर काही लेणं घेणं नाही. ते लई मोठं काम आहे. त्यांना असं करतो तसं करतो, काय कोण काय करू शकणार नाही वेळ येऊपर्यंत.
पण बायबल सांगते अडखळणे येणार नाही अशक्य आहे, पण ज्याच्याकडून येईल त्याची केवढी दुर्दशा होणार. आज तुम्ही प्रभूमध्ये आहे म्हणून, तुम्ही शांत आहे म्हणून तुमचा दुरुपयोग करून घेणाऱ्या लोकांचा किती हाल होणार. पहिली लई पांडत होता, तुम्ही शांत बसला सिक्स लावून म्हणून ते जास्त दंगा करत असतील, केवढी त्यांची दुर्दशा होणार. म्हणून तुम्ही बोलत बसायचं नाही, तुम्ही शांतच राहायचं. बाबा तू लढ. कारण काय म्हणतो दुसरा वचन वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरा वचन 2. त्याने या लहानातील एकाला अडखण करावे, त्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे, त्यात त्याचे गीत आहे. काय करावं त्याला? गळ्याला जात्याच्या मध्ये माहिती ना आपल्याला असं गळायचं. केवढी मोठी दगड असते, ते गळ्याला बांधून समुद्रात ढकलून द्या म्हणा त्याला. वर येऊ नकोस. वर आला की बाबा आहे, बाबाची गाठी वर आलं असतं. खाली पण बाबा आहे, मग ते उदाहरण सांगायला बाबा सगळ्याकडे आहे. किती त्याचं वाईट होईल जो कोणी तुम्हाला प्रभूमध्ये असताना तुम्हाला त्रास देत असतील, तुम्हाला छळ करत असतील, मुद्दाम तुम्हाला पीडत असतील, केवढी त्याची दुर्दशा होणार. बायबल म्हणते जत्तेची तळी बांधून समुद्रात फेकून दिलेलं बरं. मी म्हणतो 8 दिवस झाले घरात मीठ नाहीये. एक मन म्हणते असू दे की तू करायलीस ना, करून घे. काल बसलो, मुलं आलेले, मुलं म्हणतात मा जास्त काही करून घ्यायचं नाही, तू रिलॅक्स मध्ये राहा, दुसरी बाई बघ. आणि मी म्हटलं तर मी मनात विचार केला असू दे का, मी करायला लागलो की होते की काय प्रॉब्लेम आहे, करून खाऊ शकतो. पण काल मी प्रेयर करताना माझे बाबा म्हटले बघ, आणि मी म्हटलो डायरेक्ट डिक्लेअर केलं, माझ्या आणि माझ्या बाबाचा मध्ये कुठली जगाच्या कामाला जागा नाही. मला माझ्या कामामध्ये ह्या त्या गोष्टी व्यस्त राहून माझ्या देवाच्या संबंधामध्ये मी कमी पडायचं नाही. म्हटलं काय नाही, एवढंच मी बोललो, काल डिक्लेअर केलं. आज सकाळी ब्रदर फिरून आले त्यानंतर हे बघ एक बाई भेटली. पहिल्यांदा 1993 मध्ये पहिल्यांदा त्यांनीच आमच्या घरात बाईला बघून आलेले, म्हणजे बाई ठेवलेली कामाला सुरुवातीला. त्यानंतर जिथे जिथे ठेवले ना सगळे मी तिकडे बघून तिकडे बघून टिकत नाहीत ना बायका. जास्त प्रेम केलं कोण टिकत नाही, आणि हे प्रेम करता मला राहतच नाही. म्हणतात ना मला मी कधी त्यांना कामगार असं बघतच नाही. त्यांना एवढं जीव की प्राण असं देऊन बघतो ना, त्यांना सोडताना पण मी सोडतो म्हणून सांगायला त्यांना होत नाही. प्रॉब्लेम आहे. छोटे मी म्हणलं काय नाही, मग आज ब्रदर हळू सांगायला ते बघ सकाळी मी त्या बाईला भेटलो, त्याला सांगितलं ते भेटायला येतील बघ तुला उद्या परवा. हालेलुया. तर मी काल डिक्लेअर केले, म्हटलं देवा, म्हटलं मी ह्या कामात दुर्गुण मध्ये करत मी मारतासारखं बसणार नाही. तर मला भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, भरपूर. माझ्या झाडांना पाणी घालायला 1 तास जाते. किती? 1 तास झाडांना पाणी घालायला. भरपूर काम असते, भरपूर. मी म्हटलं नाही, म्हटलं यात एक्स्ट्रा काम मी काही घेणार नाही. काल डिक्लेअर केलं, आज झालं. बरं काय म्हणते, ज्याच्यामुळे अडकळणी त्याची केवढी दुर्दशा होईल. त्याला गळ्याला ते जत्ता बांधून पाणी ढकलून दिले की वर पण येऊ नये, प्रेत पण दिसू नये कुणाला, तेवढी त्याची दुर्दशा होणार. बायबल म्हणते जीवन देवाचा हाती सापडणे भयंकर आहे. म्हणून तू शांत राहा, मी लढणार आहे. पण जे तुझं विरोधी तू प्रार्थना मात्र करत ना, त्यांची लई वाईट होणार आहे. मी सगळ्यांना तेच म्हणतो. मला लई लोकांना मेसेज आहे, सिस्टर असं म्हणाल्यात, आंटी असं म्हणाल्यात, असं नाव ठेवायला तसं नाही, त्यांचं वेळ आलेली आहे देवाकडे यायची. मग ते लई बोलणार, काळजी करू नका. हालेलुया. आपण मार्क मध्ये 3रा अध्याय जरा काढूया. मार्क 3रा अध्याय, त्यामुळे 13 ते 15 3 वचन वाचूया. मार्क 3 13 ते 15. व्हेरी इम्पॉर्टंट वचन आहे. मार्क 3 13 ते 15. मार्क 3 13 to 15. मग तो डोंगर चढून गेला, व त्याला जे हवे होते त्याला त्याने बोलावले. 1 मिनिट. तो डोंगर चढून गेला, त्याला जे हवे होते त्यांना तो बोलवला. हॅलो, येशू बरोबर तव्वे ते तव्वे, गर्दीचे गर्दी, हजार लोक होते येशू बरोबर. पण देवाने येशूने सगळ्यांना बोलवले नाही. पॉइंट जरा क्लिअर आहे का? सगळ्यांना येशूने बोलून मागचे म्हणा काय म्हटलं, तुम्ही म्हणा मोशेसाठी तेवढं सिरियस होता, आमच्यासाठी कुठं असणार. तुम्ही पण मोशेचं ठिकाण आहे आता, तेच मी तुम्हाला दाखवलं.
म्हटलं ना मगाशी नंतर दाखवतो, हीच आहे. येशूने काय केले, जे त्याला हवे होते. आता लग्नाला पोरी बघताना 10 मुली बघतात, 10 पोरं बघतात. सगळ्यांची करतात का? करतात सगळ्यांची? बघतात नाही, ही अशी आहे, ती तशी आहे. आणि मला आयुष्यात अजून आता संधी चालू नाही कुठं पोरीची घर बघायला, पोरीची घर बघायला. तिघी पण बोललो माझं नाहीच पण हा नाही तर छान वाटतं ना, पोहे खायला मिळते. काय असतं की पोहे तरी मिळते, मिळणार. नाही मी बघितले आपल्या मिनिस्ट्री मध्ये काय मुलींसाठी केलं होतं, मी पोहे दिलं हो म्हणून पोहे म्हणतो. ते काय म्हणतात, ज्याला त्याला पाहिजे होतो त्या लोकांना त्याला वरती बोलून घेतले. डोंगरात खाली असताना येशू प्रवचन करताना हजारो लोक येशू बरोबर होते. ज्या ठिकाणी 7,000 लोकांना चालली, ज्या ठिकाणी 5,000 लोकांना चालली, हे लोक होते ना. तेव्हा काही गाडी बिडी तंबू हॉटेल नव्हते. हे जायचे कुठं पण, रात्र कुठं पण बसायचे, कुठं पण झोपायचं. ते जीवनच लय छान होतं. सगळी एवढे लोक होते, पण येशू डोंगरावर गेले. त्याला जे हवे होते त्यांना त्याला वर बोलून घेतली. पुढे व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते त्याच्याकडे आले. हा तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली, अशासाठी की त्याने आपल्या बरोबर असावे. आमेन. व भूते काढण्याचा अधिकार आमेन. उपदेश करण्यास त्यांना पाठवावे. येस, हालेलुया. हजारो लोकांमधून 12 लोकांना येशूने निवडले. यासाठी ते 12 जण येशूला हवे होते. येशू बरोबर त्याने राहावे अशी येशूची इच्छा होती. आणि त्यांना देवाने अधिकार दिला, अथॉरिटी दिली आणि पॉवर दिली. त्यांना आजारी लोकांना बरं करण्यासाठी, भूतग्रस्त लोकांना हील करण्यासाठी सगळ्या गोष्टीला अधिकार देऊन त्या लोकांना निवडून घेतले. ते लोक तुम्ही आणि मी आहे. हालेलुया. ते लोक तुम्ही आणि मी आहे. देवाने आम्हाला निवडून घेतले. ही माझी आहे. संख्या जास्त नाही, चमत्कार हजारो लोकांना पाहिजे. प्रार्थनेला किती लोक येतात? हा किती लोक येतात? सध्या तर मी डायलॉग ऐकले, आता काय सिस्टरांसाठी वुमन्स मीटिंगला जायची गरज नाही, आम्ही मोबाईलवर बघतो, युट्यूबवर बघतो. हालेलुया. काय झालं? बायबल काय म्हणते? ज्याला त्याला पाहिजे त्या लोकांना येशूने बोलवून घेतले, त्यांना निवडून घेतले, त्यांना अधिकार दिले, सामर्थ्य दिले आणि कार्य करायला पाठवले. ते लोक तुम्ही आणि मी आहे. म्हणून ज्या दिवशी मोशेसाठी देव आवेशी होता, आज तुमच्या आणि माझ्यासाठी देव आवेशी आहे. तेव्हा त्याचं मोशे लोकांनी बोलले, ते बाबा गप्पच नाही, आज पण तुम्हाला आणि मला छळणार आहे, आम्हाला बोलणार आहे, आमची निंदा करणाऱ्या लोकांना देव सोडत नाही. म्हणून देखो त्याच्यासाठी प्रार्थना करावी ना, त्यांचं लई दुर्दशा होणार आहे. ते बोलले मी ना मारू पण काय करूया ना, काय करूया ना. हालेलुया. त्या लेकराला काल नवऱ्याने माताचे मी एवढा प्रेयर करते त्या कुटुंबासाठी, मला माहित आहे उलट पालत करणार आहे. ते बाबा उलट पालत करणार आहे. असं करणार आहेत की नाही समजणार नाही. म्हणून प्रार्थना करा. ते बाबा म्हणून म्हणतात लढाई माझी आहे. हालेलुया. निर्गम 14, 13 आणि 14 वाचूया. निर्गम 14, 13 आणि 14. निर्गम 14, 13 आणि 14. हा. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्त्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधी तुमच्या नजरेस पडणार नाही. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. हालेलुया. आज उभा राहा आणि बघा, आज ते तुमच्या जीवनामध्ये तारण घोषित करत आहे. तारण म्हणजे विजय आहे, विक्ट्री आहे, विक्ट्री आहे. परमेश्वर लढून कधी हारला असं कधी झालं का हो? कधी झालं का? आमचा देव हारणारा नाही, जिंकणारा देव आहे. त्याची आम्ही लेकरं आहे. पंगत त्याच्याशी जे लोक घेतात त्यांची दुर्दशाच होणार. म्हणून देखो म्हणतो शांत आणि बघ, मी तुझ्यासाठी लढेन. पण आज आमचे लोक सगळं माहिती असून सुद्धा यांच्या जीवनामध्ये अपयशाचं कारण काय? एक वचन वाचूया आपण. मत्ती शुभवर्तमान 13 अध्याय 19 वचन. मत्ती 13:19. मत्ती 13:19. मत्ती 13:19. हा. कोणी राजाचे वचन ऐकतो, हा, पण ते त्याला समजत नाही. हा बघा,
जे वचन ऐकतो त्याला समजून घेणे गरजेची आहे. न समजून घेता नुसतं येऊन बसून आजरीला उठून गेला तुमचं नुकसान आहे. ते सुद्धा क्लिअर आहे. वाचा. तेव्हा तो दोष देऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. एक मिनिट, काय म्हणते? जो वचन ऐकतो पण समजून घेत नाही तो दुष्ट, तो सैतान, तो लबाड करणारा, तो फसवणारा तो येतो, ते वचन चोरून घेतो आणि तुम्ही आला आणि गेला, काही बदल होत नाही. समजायला? का जीवनामध्ये बदल होत नाही? काय लोकांचा हाय त्याच पोझिशनवर असतात. मी विचार करतो मी 27 वर्षासाठी मी कुठं होतो, आज कुठं आहे? पण देवाची कृपा तेव्हापासूनच मला देवाने महान कार्य केलं माझ्या जीवनामध्ये. आज एक पुलपिट दिली मला. अदरवाईज मी खूप विश्वासाने देवाचं काम केलेलं आहे. मला माहिती आहे मी मेल्यानंतर ना भरपूर लोक येते इकडून तिकडून 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 इकडून इकडून. सिस्टरांसाठी केले, आंटींसाठी केले, मम्मीने आमच्यासाठी केलेले लोक येते. आणि स्वर्गात गेल्यानंतर बाबाने तुम्हाला मी मध्ये एक साक्ष सांगितलं. सुरुवातीला मी आय थिंक 99 मध्ये इथेच प्रार्थना करत होतो. डोळे बंद आहे माझी, प्रार्थना करत होतो आणि डोळं असं असं चमकायला लागले. माझ्या डोळ्यासमोर प्रकाश पडायला लागले डोळ्यावर. म्हटलं काय आहे असं पडलं? असं असं बघायला लागलं. मुकुट, एक सोनेरी मुकुट, त्यात स्टोन्स असं लावलेले. मी असं करताना असं करून दाखवलं मला. बाबा माझे लय हुशार आहे. असं असं करून असं हळून मी असं असं करायला. डोळे बंद आहे माझे पण ते शायनिंग माझ्या डोळ्यावर पडायला लागले. जेव्हा मी लक्ष असं बघायला, डोळे बंद आहे हा पण बघायला लागलो तर बरेच स्टोन्स अजून बसवायचे होतं, जागा रिकामी होती. 99 ची गोष्ट आहे. 2025 आहे. ते स्टोन्स बसले त्यात. हालेलुया. म्हटलं देव बाप्पा लय मोठा असाइनमेंट आहे, तू कृपा पुरवतेस, देवाला धन्यवाद. हालेलुया. पूर्ण दाखवले ते पण पूर्ण बॅकअप नाही. असं करून असं करून आणि पूर्ण स्टोन्स आणि काय ठिकाणी ते अजून स्टोन्स बसवायचे. रिकामी पडले की कसं दिसते तसं. तेव्हा मला बाबा पवित्र मला लगेच म्हटलं तेवढं अजून आणायची असते. 99 साली म्हणजे जवळपास 25 वर्ष आधी बाबाने आज पूर्ण केले असते. माहित नाही बाबा येणार का जाणार आपण पहिला, पण एक मात्र करायला लढाई बाबाची आहे. लढाई बाबाची आहे. तुम्ही शांत राहा आणि बाबाला संधी द्या. बाबाला म्हणा बाबा मी गप्प बसतो, तुझं ऐकतो, मूर्खांसारखं मी होत नाही. मूर्ख लोक लय बडबडतात, मूर्ख लोक लय वाद करतात, समंजस लोक शांत. मनमोहन सिंग आपले माहिती आहे? मला लय आवडतं. एक शब्द बोलायच्या 10 वेळा विचार करतात. तर लोकांनी बघायला पाहिजे. माझ्याजवळ एक लेकरू आहे असंच परदेशात. तो बोलताना ना प्रेज लॉर्ड सिस्टर, प्रेज लॉर्ड म्हटल्यानंतर ना मी आता वेट करायला पाहिजे दुसरा शब्द काय बोलणार म्हणून. पटकन बोलतच नाही. मी त्याला म्हणतो बाबा तू बोलताना मला वाटतं मनमोहन सिंगची आठवण येते. लई विचार करून एक शब्द बोलणार, हळू बोलतच नाही पटकन. म्हणून त्याला नाव पण दिले नाही, तू मनमोहन सिंग म्हटलं. तसं बोलतोस तू म्हटलं. हालेलुया. बायबल सांगते बॅटल बिलॉंग्स टू गॉड. युद्ध परमेश्वर. तुम्ही शांत राहा आणि बघा बाबाला लढायला द्या. तुमच्या लोकांसाठी प्रार्थना करा. कुणासमोर जमीन दुर्भागू नये, कुणाला जमीन अखंड जिवंत गिळू नये. कारण देवाला तुमच्या लोकांचा नाश देवाने जबरदस्त केलेला आहे. आपल्याकडे प्रेम लोक यायच्यात, ज्यावेळी लोक यायला कमी होतात पाण्याचे कुठं तर लागलं दुसऱ्याकडे. आता त्याचं स्टेटस बघितलं की रडायला येतं, वाईट वाटतं. ज्यांना प्रभूमध्ये आणले, प्रभूमध्ये एवढा त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण चमत्कार आणि चमत्कार झाले. ज्यांना मुलं व्हायचीच नाही असलेला मुलगी झाली तिथे छान. इथे येऊन समर्पण केलं प्रार्थनेमध्ये. आज ते लोक हजारो पर्यंत मागे गेले. किती खूप लांब. मुलगीचे लग्न करायला उठलेले. मी म्हटलं नाही त्याला शिकवायला माझं ऐकून शिकवायला लावली. मस्तपैकी नर्सिंग करायला गाठलं. नर्सिंग करायला गाठल्यानंतर शिकता शिकता संबंधच तुटली आणि आता बँड वाजवायला लागला. हालेलुया. लक्षात घ्या देवाला विसरू नका. प्रभूमध्ये स्थिर राहा. मी प्रार्थना केली त्यांना पण म्हटलं देवा तुझी क्रोध यांच्यावर येऊ नये. म्हणून लढाई बाबाची. शांत राहा, बाबाला लढू द्या. हालेलुया. प्रार्थना करा तुमच्या लोकांसाठी कोणाचाही नाश होऊ नये. जर बाहेरून कुठून जरी तुमच्या विरुद्ध काय व्हायला लागले बाबा बघून घेणार. समजलं सर्वांना? उठून उभा राहूया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी. ग्लोरी फादर. धन्यवाद ईश्वर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
Thank you, Lord Almighty, glory Father. Likhandana mama shekeri alalabash. मुकुबडा देवाला धन्यवाद द्या. मला माहिती आहे प्रेरणा देवाने तुम्हाला खूप स्पष्टपणे बोललेलं आहे. ज्या दुःखातून ज्या कष्टातून तुम्ही जात त्या देवाने तुम्हाला आज एक विशेष वचनाद्वारे बोललेलं आहे आणि एनकरेज केलेलं आहे. आणि त्यावर एक भीती पण तुमच्या मनात गाठलेलं आहे. तुमच्या लोकांचा नाश होऊ नये. जे तुमचेच लोक तुमच्या विरोधात झुकलेले आहे, तुमचा छेड करायला, तुमची निंदा करायला, तुम्हाला त्रास द्यायला, त्या लोकांचा नाश होऊ नये मग तुम्ही प्रार्थना करा. थँक्यू डॅडी. मुख उघडा ही वेळ तुमच्यासाठी आहे. ज्या कुणी तुम्हाला त्रास देत आहे, ज्या कुणी तुम्हाला देवामध्ये वाढत असताना मागे खिचत आहे, त्यांच्यासाठी एक सेकंड घ्या आणि तुम्ही प्रेयर करा त्यांच्यासाठी. थँक्यू जीसस. थोडा टाइम, एक मिनिट घ्या, त्यांचं तुम्ही प्रार्थना करा. मन मोकळेपणाने आवाज उंच करो, क्षमा करा त्यांना आणि प्रार्थना करा. थँक्यू डॅडी. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हे बाबा, मोशे आणि आरोनाचे दुर्लेले लोक बाबा, त्यांना माहीत नव्हतं मोशे आणि आरोन कोण आहे राजा, पण तू म्हणलास बाबा, त्यांना तू दाखवलास तू कोण आहेस. संदेश ते कोण आहे, जे तुझ्या आत्मेचे लोक आहेत बाबा. म्हणजे तुझ्या लोकांना तुम्ही पंगत तुझ्याच बाबा त्यांची गाठ पडली राजा, त्यांना तुम्ही दाखवला बाबा ते काय करायला. मी प्रार्थना करतो, प्रत्येकाला क्षमा करा. Forgive them Lord. Forgive them. कोणी कुठे असू दे बाबा, पश्चातापाचा अंत करा ते. प्रत्येकाला तुम्ही ब्लेस करा. आमची लेकरं आहेत बाबा, आमची मुलं आहेत राजा, त्यांना तुम्ही क्षमा करा, ब्लेस करा. थँक्यू डॅडी. थँक्यू. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर लॉर्ड. रिबामा सेखेरी एमदानामा बखरा रावाशे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू माय लॉर्ड ऑलमाइटी, ग्लोरी फादर लॉर्ड. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल महान परमेश्वर आहे. आम्हाला अभिमान आहे बाबा की तुम्ही आमचा बाप आहे.
आम्हाला अभिमान आहे बापा की तुम्ही आमचा देव आहे. आम्हाला अभिमान आहे बाबा तुम्ही आमचं सर्वस्व आहे राजा. मग तुम्ही म्हणलेल्याप्रमाणे निर्गत 14:14 प्रमाणे बापा तुम्ही शांत राहा, मी तुम्हासाठी लढणारा देव आहे. आजपर्यंत मी लढत आला बापा. आम्ही फक्त विजय आणि विजयच आमच्या जीवनामध्ये मी बघत आलो राजा. वै बाबा या मिनिस्टर पण चिंता करण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केले राजा, पण ही तुझी कृपा आणि दया आहे. तू आज उंच करून एक स्थिर ठिकाण तू दिलास राजा. ही बाबा तुझी कृपा आणि तुझी दया आहे बाबा. आमच्या पक्षाने लढणारा तू देव आहेस. मग तुझ्या वाचन शांत राहा. मी आज प्रार्थना करत आहे या ठिकाणी असलेल्या बरेच लेकराने बाबा जे कोणी मेसेज बघायच्या जीवनामध्ये बरेच लोक असे आहेत बाबा जे तुझ्यामध्ये स्थिर असताना जीवनामध्ये जे जे समस्या बाहेरून येत आहे बाबा, जे संकटाने तोंड देत आहेत राजा, सेवेमध्ये असो, घरामध्ये असो, प्रॉपर्टीच्या गोष्टींमध्ये असो बाबा, ज्या विचारणा करणी करून बाबा लोकांना मारण्याचा प्रयत्न पण करत आहेत राजा. यांचं काम सक्सेस होऊ नये, पुढे जाऊन बसलेल्या प्रत्येक बंधन अडकळणे आज मी येशूच्या नावाने ब्रेक करते. I break it in the name of Jesus. काय लोकांची मासा करणी केली पाहिजे त्या आजारपणावर त्यांनी मरून जावे म्हणून केलेलं आहे राजा. I break it in the name of Jesus. कृपा करा, दया करा राजा. का तुम्ही म्हटला बाबा लढे माझी आहे, मी लढणारा देव आहे, मी लढणारा परमेश्वर आहे. प्रार्थना प्रत्येकाला क्षमा करण्यासाठी अंतःकरण आहे राजा. आपले लोक बाबा जे ना पीडत आहे, त्यांना त्रास देत आहेत बाबा, त्याच्यासाठी आणि मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी तुम्ही अंतःकरण उघडा बाबा. उघडा राजा, वजन द्या बाबा. तर तुमच्या वचनामध्ये अडखळणे येणार नाही, अशक्य आहे. याचा अर्थ असा आहे की मरोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये अडखळणे येणारच बाबा, येणारच बाबा. पण ज्याच्याकडून येतं त्याची केवढी दुर्दशा होणार. म्हणून आम्ही प्रार्थना करतो बाबा, जे कोणी बाबा सवलासारखा तुझ्या लेकरांना छळ करण्याचा मार्गात आहेत, यू टच देम अँड चेंज देम. बदला या लोकांना बाबा, बदला राजा. का तुझं वचन त्याने वरपणी नसतोच बाबा, जत्तीची तळ बांधून त्याला समुद्रात फेको त्या मांडणाराच्या. असं कोणाचं जीवन होऊ नये बाबा. प्रत्येक जे सावल आहे त्यांना पाऊल करा राजा, पाऊल करा बाबा. प्रत्येक कुटुंबाचे परिवर्तन होऊ दे येशूच्या नावाने. तुझी प्रार्थना करा, लोकांना जी निंदा करत आहेत त्यांच्या अपमान त्यांना टिंगल कर, त्यांचा बदल कर. भागवत 11:25 वचनाद्वारे देशात गाव राजा, देशात गाव बाबा. तुझ्या उपस्थितीने तुझ्या लेकरांना आम्हाला बर की आम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना तू दिसून येऊ दे, तू दिसून येऊ दे. त्याचा नाश होऊ नये बाबा. प्रत्येकाला तुम्ही वाचवा राजा. जे पण आज कुठल्याही क्षेत्रामध्ये निराशपणामध्ये येतात त्या ठिकाणी तुझं विजय मी घोषणा करत. I declare a victory in the life. I declare a victory O Lord. जे वसाड आहे तिथे काही कार्य होणारच नाही, त्या ठिकाणी कार्य होऊ दे येशूच्या नावाने, होऊ दे येशूच्या नावाने कार्य बाबा. होऊ दे बाबा तुझ्या गावामध्ये, होऊ दे राजा. जे म्हणतात बाबा हे शक्यच नाही, तुम्ही बाहेर पडू शकणार, तुझं वचन म्हणते मी लढणारा देव आहे, ज्यासाठी मी लढणारा बाप आहे. मी सर्व काही केलेलं आहे. माझ्या लेकरा तू गप उभा राहा, तू बघणार आहेस तुझा विजय, तू बघणार आहे लवकरात लवकर. तुझ्या देवाने कसं शांतीने केवढी मोठी युद्ध जिंकलेलं आहे तुला दिसून येणाऱ्या विस्तारामध्ये दिसून येणार आहे. बाबा तू लढत असताना रक्त पडणार नाही, आवाज येणार नाही, काही होणार नाही, पण महान कार्य तू करून दाखवणारा बाप आहेस. तुझ्या महान कार्यासाठी धन्यवाद करत आहे. आलेल्या प्रत्येकांना हे मेसेज बघणाऱ्या प्रत्येकांना मी प्रभू येशूच्या नावाने मनापासून ब्लेस करत आहे. लोक साक्ष देऊ दे देवाने आमच्यासाठी लढलेला आम्हाला विजय दिलेला आहे. आमच्या परिस्थिती बदलल्या असं लोकांनी बाबा तुझ्या गौरवासाठी साक्ष देऊ दे का तू जिवंत बाबा आहेस. धन्यवाद बाबा. जे काही तुम्हाला दिलास मी तर दिलेले राजा. प्रत्येकाने मी ब्लेस केला, आपल्याला आभार बाबा. कुणीही मग ते 13:19 प्रमाणे होऊ नये राजा. अंडरस्टँडिंग नसल्या कारणाने, समंजसपणा नसल्या कारणाने, तुझं वचन समजून घेतल्या नसल्या कारणाने तो सैतान बाबा तो येऊन ते वचन हिरावून घेतो, तसं कुणाचाही जीवन होऊ नये. प्रत्येकाने तुझं वचन समजून घेऊ दे आणि आशीर्वादित होऊ दे. तुम्ही कृपा करून दया केला, आशीर्वादित केला, धन्यवाद करू दे. सर्वांना प्रभू येशूच्या नावाने मी ब्लेस करू, तुमच्या रक्तसिंचनाखाली सर्वांना सील करू. प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून तुला आमेन आमेन आमेन. थँक्यू थँक्यू. प्रेज लॉर्ड सर्वांना. गॉड ब्लेस यू ऑल. देवाला मोकळीक द्या. आतापर्यंत लढून आल्या, अजून मोठमोठे युद्ध जिंकणार आहे सगळे. हालेलुया. आणि महान गोष्टी करणार ज्या शक्य शक्य करणार देव. देवाला टाळ्या वाजूया.